एकाच वास्तूत राहणाऱ्यांना ना सारखेच परिणाम येत नाही. म्हणजे थोडक्यात वास्तूचे सर्व नियम सर्वांनाच सारखे लागू पडत नाही. खरंच वास्तुशास्त्र काम करतं का? कोणाच्या आयुष्यावर परिणाम करू शकतं का वास्तुशास्त्र? मेन एंट्रन्स हा दुसऱ्या सगळ्या एंट्रन्स पेक्षा मोठा पाहिजे. आणि जनरल वास्तुशास्त्र तसं सांगतात की साऊथ कडे पाणी नाही पाहिजे. सर, घर घेताना 8, 4 आणि 13 या मजल्यावरचं घर घेऊ नये असं सांगतात. हे कितपत खरं आहे? तुम्ही एखाद्या बिल्डिंग मधला जेव्हा पार्किंगच्या वरचा पहिला मजलाच घेता 10-15% लग कमी होऊ शकतं. 1-1, 2-2 कोटीचे फ्लॅट घेऊन त्याची वास्तू त्यांना करायची असते, तर ते लोक तितक्या आत्मीयतेने ती वास्तू करतात. भरपूर वेळाच बोलले की इंटेरियर त्यांची वास्तू करतो, पण त्याच्यात फॉल्ट होतात. आणि मग जॉब जाणे, रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू आहे IT मध्ये आजकाल पाहायला गेलं तर. फेंगशुई मध्ये तुमच्या कुंडली बरोबर त्या घराची पण कुंडली काढतात आणि मग त्या घराच्या कुंडली काढून तुमचा एक लक्ष्मीद्वार तिथं फिक्स करतात. मग त्या लक्ष्मीद्वार मध्ये तुमचं वॉशरूम आलं नाही पाहिजे. आता एखादी खिडकी आहे, जनरल आपण काय करतो, कधी कधी खिडकीतनं कचरा बाहेर टाकतो, तर ते तुम्ही पैसे स्वतःची लक्ष्मीच बाहेर टाकत असता. घरात एंट्रन्स करताना वरती गणपती लावलेला असतो, तर ते योग्य आहे की अयोग्य? म्हणजे फिश टँक हा आपल्या आयुष्यातील खरा खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे. बिलकुल ठेवला नाही पाहिजे. चुकून आपण अग्नितत्वात ठेवलं, पृथ्वी तत्वात ठेवलं तर त्याच्याही आपल्याला परिणाम वाईट मिळतात. काही लोक असतात की जे लाईफमध्ये काहीच करत नाही, की म्हणजे खूप कमी काम करतात किंवा आळशी असतात, पण त्यांना देव देत जातो, ते श्रीमंत बनत जातात. आणि या कष्ट करणाऱ्या माणसाला म्हणजे खूप कमी फळ मिळतं त्या गोष्टीची. याबद्दल तुमचं काय मत? इथं तुमचे सगळे पण शुक्र उंचवटा म्हणतो, गुरु उंचवटा म्हणतो. जेव्हा आपण असे सारखं करतो किंवा एखाद्याला सवय असते, ते आपण आपली ग्रह खराब करत असतो. खराब करतोय. आता तुम्ही पायांच्या बोटामध्ये बघा, 2 अंगठ्या आणि शेजारचा बोटामध्ये मळ असेल तर ती शुक्र केतू आपला खराब झालेला असतो. त्यामुळे आपलं नशीब जास्त चालत नाही. सर, वास्तुशास्त्रामध्ये असा काही उपाय आहे का की जो सर्वांना लागू होईल? मला मागे सुरुवातीलाही म्हणतो, एक दान आणि एक अनुष्ठान या गोष्टी खूप महत्वाच्या. तर मेडिकल वाल्यांचं आणि किराणावाल्या दुकानांचं यांचं एंट्रन्स कुठे पाहिजे? 45 देवतांमध्ये पण कसं आहे, त्यात आपल्याला 33 देवता आणि 12 असुर आहे. तर आपल्या कुंडलीत त्यांना असुर जास्त पैसे देतात आपल्या वास्तूत. राहू 3ऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या स्थानी आहे. त्यांनी 100% साऊथ वेस्ट एंट्रन्स त्यांना चालू शकतो. सर, तुम्ही क्लिनिकचं पण वास्तू केलंय का कधी? किंवा डॉक्टर लोक पण वास्तू बघतात का, करतात का? एकाची नॉर्थ वेस्ट मध्ये होती, बेडरूम होती नॉर्थ वेस्ट मध्ये, आणि तिथं त्यांनी मस्त झाडं लावली, गुलाबाची वगैरे अशी झाडं लावली. त्यामुळे त्या नवरा बायको मधलं परस्पर आकर्षण पूर्ण संपुष्टात आलं आणि फॉर डिवोर्स पर्यंत केस गेली. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत संतोष राठी सर. सर नमस्ते. नमस्ते मित्रांनो, आपण मल्टिपल टॉपिक्सवर पॉडकास्ट करत असतो आणि आपण बघतो की भरपूर साऱ्या असे ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट असतात ज्याच्यामधून तुम्हाला चांगले इफेक्ट जाणवतात. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर एक सेलिब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर आहेत, सेलिब्रिटी वास्तू कन्सल्टंट आहे. मागच्या 20 ते 25 वर्षापासून सर ऑकल्टमध्ये मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत तर त्यांना कन्सल्ट करतात, कसं त्यांची वास्तू चांगली होऊ शकते आणि त्या वास्तूमधून त्यांचं जे अर्निंग आहे ते चांगलं होऊ शकतं, या गोष्टीला फोकस ठेवून सर त्यांना गाईड करत असतात. तर सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. सर, काय सांगाल? आपलं आदित्य वास्तू नावाने आय थिंक आदित्य वास्तू. तर तुम्ही कसे आले सर याच्यामध्ये? आवड कशी आहे तुम्हाला? मेन एक आमच्या घरी एक असा इन्सिडेंट झाला होता. तोपर्यंत माझे क्लासेस होते, मी फिजिक्स आणि मॅथ शिकवायचो. पण घरी काय एक वेगळाच इन्सिडेंट झाला. तोपर्यंत मी वास्तुशास्त्र वगैरे काय मानत नव्हतो, ना कुंडली शास्त्र मानत होतो. पण मग असा इन्सिडेंट झाल्यावर लोकांनी सांगितलं, अरे बघा कुंडली बघा, वास्तू चेक करा. बरोबर. आणि तेव्हा आम्ही काही गोष्टी केल्या, तेव्हा आमच्या लक्षात आलं की वास्तूमध्ये प्रॉब्लेम होता. आणि मग नंतर मला फायनान्शियल लॉसेस पण बरेच झाले, कर्ज झालं होतं. मग मी वास्तुशास्त्रात येऊन बाकी एक गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या आणि मग मागच्या 15-17 वर्षापासून रेग्युलर प्रॅक्टिस स्टार्ट केली. मुंबईत मी बरंच सेलिब्रिटींचं वास्तुशास्त्राचं काम केलं. पाचगणी, माथेरान, अहमदाबाद, दिल्ली, बऱ्याच ठिकाणी आपले मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहे. अरे वा, नाईस. सर, तुम्ही जसं बोलले की तुम्हाला आधी प्रॉब्लेम फेस झाला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही वास्तू शिकले, बरोबर? तर तुम्हाला प्रॉब्लेम जे आले होते ते त्याच्याबद्दल मी नाही विचारत, बट प्रॉब्लेम आल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये काय इश्यू होता की तुम्ही तो सॉल्व्ह केला आणि त्याच्यानंतर मग ग्रोथ आली परत? आता मेन कसं असतं,
की वास्तू ही कम्प्लीट ॲस्ट्रो बेस असते हे मी त्याच्यापासून शिकलो. बरं. आता आमची बिल्डिंग होती, तर मला प्रॉब्लेम आले आणि खालच्या मजल्यावाल्याला प्रॉब्लेम आले नाही. त्याच्याहून खालच्या मजल्यावाल्याला बिलकुल प्रॉब्लेम आले, त्यांची भरभराट झाली त्या तिथे. तर माझ्या कुंडलीला ती सापेक्ष वास्तू नव्हती. जर प्रॉब्लेम आले असते तर सगळ्यांनाच आले पाहिजे होते. बरोबर आहे. तर मग माझ्या कुंडलीनुसार जेव्हा ती वास्तू मी अलाइन केली आणि मग मी ॲस्ट्रो वास्तूच करतो, जे काय करतो ते ॲस्ट्रो वास्तू करतो. म्हणजे कुंडली आणि वास्तू याचा समय संगम कसा करून आपल्याला रेमेडी करता येईल तसं मग केलं. त्याप्रमाणे मग मी माझ्या आग्नेय झोनमध्ये म्हणजे साऊथ ईस्ट, साऊथ वेस्टमध्ये काही रेमेडीज अशा केल्या की जिथं खरोखर दोष होता जो माझ्या कुंडलीशी संलग्न होता. बरं. मग त्यानुसार त्याचे वेगळे रिझल्ट आले. तर यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा कसा असतो की वास्तू एकाच वास्तूत राहणाऱ्यांना ना सगळ्यांना सर्व सारखेच परिणाम येत नाही. ते परिस्थिती किंवा प्रत्येकाच्या करिअरनुसार, प्रत्येकाच्या कुंडलीनुसार ते बदलत जातात. म्हणजे थोडक्यात वास्तूचे सर्व नियम सर्वांनाच सारखे लागू पडत नाही. बरोबर. म्हणून ॲस्ट्रो बेस वास्तू करणं खूप महत्वाचं असतं. राईट. सर, आता काय होतं ना की भरपूर लोकांचं असं असतं की काही लोक असे आहेत की 70-80% लोक ऍस्ट्रॉलॉजीला मानतात, वास्तूला मानतात, पण काही लोक मानत नाही. तर तुम्ही काय सांगाल की खरंच वास्तुशास्त्र काम करतं का? तुम्ही कोणाच्या आयुष्यावर परिणाम करू शकतं का वास्तुशास्त्र? किती प्रमाणात परिणाम करू शकतं जर तुम्ही की एक्झाम्पल वाईज सांगायचं झालं? बरं, आता हे बघा, ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र ही जवळपास मागच्या 7-8 हजार वर्षापासून ही सायन्स आहेत आणि येणाऱ्या काळात अजून ती वाढतातच आहे. तुम्ही मागच्या एक 10-15 वर्षाचा जर ट्रेंड बघितला तर वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. अगोदर एवढी लोक बघत नव्हती. बरोबर. आता त्यांना काही परिणाम असे आले त्याच्यावरनं ते बघायला लागले आणि हल्ली वास्तूशिवाय कुठलंही काम कोण करत नाही. बरोबर. तर जनरल माणसाची कुंडली जी असते ती 40% एखाद्या याच्यावर परिणाम करते. 40%. आता त्यांनी ज्यावेळी जन्म घेतला असतो, जी काही ग्रह असतात, नक्षत्र असतात, ती काय आपण चेंज करू शकत नाही. परत जाऊन परत काय आपण नवीन जन्म घेऊ शकत नाही. पण त्याचे परिणाम आपण योग्यरित्या केले तर त्याचे जे वाईट परिणाम असतात ते कमी करू शकतो आणि चांगले परिणाम जे असतात ते वाढवू शकतो. वास्तूमध्ये पण 40% फरक, 40% म्हणजे वास्तुशास्त्र खरं आहे. म्हणजे 100% जर आपण बघितलं तर 40% कुंडली, 40% वास्तुशास्त्र आणि 20% आपली कर्म असं हे गणित असतं. वास्तूमध्ये चान्स काय असतो की आपल्याला कुंडलीप्रमाणे आपल्याला वास्तुशास्त्र करता येतं. वास्तुशास्त्राची रचना बदलू शकतो, सगळी कलर बदलू शकतो, व्हर्च्युअल एंट्रन्स आपण देऊ शकतो, अशा बऱ्याच गोष्टी आपण वास्तुशास्त्रात करू शकतो. त्यामुळे ती 40%चा जो फरक आहे तो आपल्या हातात आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र 100% करून चांगले परिणाम आपण घेऊ शकतो. ओके. म्हणजे जसं तुम्ही बोलले सर की कुंडली तर आपण चेंज नाही करू शकत, कारण तो एक स्क्रीनशॉट आहे. ज्यावेळेस तुम्ही जन्माला येतात ग्रह जसे होते तशा वाईज ते सगळ्या गोष्टी करतात. पण वास्तुशास्त्र अशी गोष्ट आहे की ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय तर तुमच्या कुंडलीला कुंडलीला तुम्ही गृहीत धरून मग ती वास्तू जर केली तर तुमच्यावर त्याचे चांगले परिणाम ते होऊ शकतात 100%. आणि कुंडलीमध्ये आपली ना, जसं तुम्ही म्हणला की स्क्रीनशॉट असतो, ते आपली मार्कशीट असते. यात इंग्लिशमध्ये कमी मार्क आहे आपल्याला, मॅथ्समध्ये जास्त मार्क आहे. बरोबर. तर इंग्लिशमध्ये कमी मार्क ते वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कुठल्या देवाचं अनुष्ठान केलं पाहिजे, कुठल्या गोष्टींचं दान केलं पाहिजे, हे ॲस्ट्रॉलॉजीनुसार समजतं आपल्याला. बरोबर. म्हणजे प्रत्येक आपण जातो, बऱ्याचदा लोक नवीन नवीन किंवा काही ढोंगी बाबा असतात, ते सांगतात हा गंडा घाला, हे करा. प्रत्येकाला गंडा आणि दोरा घालून यश मिळणार नाही. तर त्याच्या कुंडलीत जे कुठले देव लिहिलेले आहेत, ज्या कुंडलीत कुठले दान लिहिलेले, त्या जर रेमेडीज केल्या तर त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्याप्रमाणे आपण वास्तूमध्ये पण त्याचा अप्लाय करतो. काही तुम्ही अनुभव सांगू शकता का सर की एखाद्याची वास्तू खराब होती आणि तुम्ही कुंडलीप्रमाणे ती चेंज केली आणि तो काय चेंज केला आणि त्याचं आयुष्य कसं बदललं? आता असे अनुभव खूप आहेत, म्हणजे जागोजागी आहेत अनुभव. पण मी एक बोलकं उदाहरण, एका व्यक्तीपेक्षा एक खूप मोठं साम्राज्य आहे ज्यांचे मल्टी रिसॉर्ट आहेत सगळीकडे. आणि जनरल वास्तुशास्त्रात असं सांगतात की साऊथकडे पाणी नाही पाहिजे, दक्षिणेकडे पाणी नको. दक्षिणे म्हणजे साऊथ ईस्टकडे किंवा साऊथकडे पाणी नाही पाहिजे. पण त्यांच्या याच्यात असं होतं की साऊथ ईस्टकडेच पाणी होतं. ओके.
आणि तिथंच त्यांना एंट्रन्स आम्हाला करायचा होता. मला साऊथ ईस्ट कडनंच एंट्रन्स करायचं होतं आणि तिथेच नेमकं पाणी होतं. तर आता लक्ष्मी कशी समुद्र मंथनातनच आली होती, म्हणजे पाण्यातनच लक्ष्मी प्रदर्शित केली होती. बरोबर आहे. मग तिथं आम्ही काही असे वेगळे उपाय केले की आज ते पाचगणीमधलं महाबळेश्वर पाचगणीला संबंध नंबर 1 रिसॉर्ट आहे आणि त्यांच्या कुंडलीत जे पाहिजे होतं तसं आम्ही तिथे घडवून आणलं. घर घेताना काय असतं ना सर, की आपण भरपूर लोकांना विचारतो की अरे मी घर घेतोय आता, तर मग तू बोलतात, आई वडील पण बोलतात की पूर्वेचंच घे किंवा उत्तरेचंच घर घे, दक्षिणेचं नको घेऊ. तर हा कन्सेप्ट काय आहे? तुम्ही आता एवढ्या वर्षापासून सर वास्तुशास्त्र करताय, तर तुम्ही काय सांगाल की हा ऍक्च्युअल कन्सेप्ट काय? खरंच पूर्वेचंच घर, उत्तरेचंच घर चांगलं आहे, बाकी प्रत्येक दिशेचं घर खराब आहे का सर? नाही, खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही, खूपच चांगला प्रश्न. हे बघा, लक्ष्मी ही अष्टदिशेहून असते. तर ही दिशा चांगली किंवा ही दिशा वाईट असं काही नसतं. प्रत्येक दिशेचं ना आपापसाची संबंध किती प्रेमाचा, त्यापेक्षा किती सायंटिफिक आहे हे बघणं खूप महत्वाचं असतं, अतिशय महत्वाचं असतं. कारण अगोदर जसं तुम्ही म्हणला की पूर्वेचंच घर घे, उत्तरेचंच घर घ्या. आता एका पूर्वाभिमुख बिल्डिंग आहे, जसं मी माझं उदाहरण पण सांगितलं होतं, सगळे एंट्रन्स तेच होते, वॉशरूमची स्थानं तेच होती, पण काहींना चांगलं उदाहरण मिळेल, काहींना वाईट रिझल्ट आले. तसं त्या बिल्डिंगमध्ये 40 मजल्याचं आहे, तर प्रत्येकाला प्रत्येक मजल्यावरचे रिझल्ट सेम असतील का? जरी वास्तुशास्त्राचे नियम सेम असले तरी तर असं शक्य होणार नाही. तर प्रत्येक दिशेचं एक वेगळं महत्व आहे. जसं आपण एखाद्याचा करिअर प्रमाणे पण आपण वास्तुशास्त्र, कुठल्या कुठल्या देवता असतात, 45 देवता, ती कुठली देवता कोणाला महत्वाची आहे ते आपण बघू शकतो. म्हणजे आता एखादे ऍडव्होकेट आहे, आम्ही बरेच ऍडव्होकेट लोकांचे ऑफिसेस केले, घरं केली. तर ऍडव्होकेटचं सगळ्यात महत्वाचं काय कार्य असतं की एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान घेणं, कायद्याचं पूर्ण सखोल ज्ञान गेलं, मग त्याचा मुत्सदीपणा कसा असतो की तो आर्ग्युमेंट करतो कोर्टात, किंवा क्लायंटच्या बाजूने कसं काय शत्रूवर तुटून पडायचं, शत्रूचे मुद्दे सगळे खोडून काढायचे, हे ऍडव्होकेटचं महत्वाचं असतं. तर नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेला एक रुद्र देवता म्हणून असते. त्या 45 देवता असतात आपल्या वास्तूत, त्या रुद्र देवता, त्या देवतेचं कार्य तेच असतं. मग त्या दिशेने एंट्रन्स घेतला तर एक अतिशय चांगलं असतं. परत साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशेला सावित्री देवी म्हणून असते, म्हणजे देवता असते. तर तुम्हाला सावित्री आणि सत्यवानची गोष्ट तर माहितीच असेल की तिने यमाशी वादविवाद करून पण आपल्या सत्यवानला जिवंत केलं, परत नेऊन नाही दिलं. तर वादविवाद करण्यात सगळ्यात महत्वाची आणि त्याच्यात जय मिळणार ती देवता सावित्री आहे, ती आग्नेयकडे असते. नंतर यमाचं कार्य करतो कुठं असतं तर ते साऊथकडे असतं, दक्षिणे म्हणजे कायदा आणि बाकी सगळ्या गोष्टी. तर या 3 दिशा एखाद्या ऍडव्होकेटसाठी खूपच चांगल्या असतात. जर त्यांना वायव्येचा एंट्रन्स मिळाला तर त्यांनी साऊथ ईस्ट कडे स्वतःची केबिन करावी, किंवा साऊथकडे क्रिमिनल मध्ये असेल तर साऊथ मध्ये करावी. जर साऊथ ईस्ट कडचा मिळालं तर त्यांनी वायव्येकडे केबिन करावी. असं एक ऍडव्होकेटचं झालं. पण आता हेच तर तुम्ही जर डॉक्टरचं बघितलं तर डॉक्टर म्हणजे कसं असतात की आता सध्याच्या युगात लोक डॉक्टरला देव मानतात. बरोबर आहे. आणि असतात आपल्याला एखाद्या डॉक्टरकडं त्याने हात लावला तरी आपल्याला मनात वाटतं की आता मी बरा होईल, म्हणजे आपण म्हणतो त्याला हातगुण चांगला आहे. पण हा हातगुण माझं तरी असं मत आहे, नो डाऊट त्याचं कौशल्य आहेच, पण वास्तूमुळे खूप जास्त चांगला आहे तो. ओके. तर वास्तूमध्ये एक पूषा देवता असते जी साऊथ ईस्ट कडेच आहे. कोणती देवता? पूषा देवता. पूषा देवता. ओके. ती साऊथ ईस्ट कडेच आहे. तर तिथनं जर एंट्रन्स असेल आणि तुम्ही पुणे बघा, मुंबई बघा, मोठ्या मोठ्या आयुर्वेदिक जे डॉक्टरांची नारायण पेठेत वगैरे तुम्ही मोठी मोठी प्रॅक्टिस चालते, 4-4 तास तिथं लाईन असते, त्या लोकांचं एंट्रन्स हा त्या पूषा देवतेमधूनच आहे. पूषा देवता म्हणजे तिथं आपली जगतजननी गायीचं स्वरूप असतं, गाय वासरू. समुद्र मंथनात जे निघालं आपलं ती तिथं ठेवली होती. तर तिथनं म्हणजे ती सगळ्यांचंच पालन पोषण व्यवस्थित करते. मग त्याची केबिन ही पश्चिमेकडे पाहिजे, जिथं वरुण देवता आहे, आणि त्याच्या समोर आपण बसतो, म्हणजे आपण बघताना पश्चिमेकडे बघतो, ते डॉक्टर आपल्या पूर्वेकडे बघतात. तर वरुण देवतेचं काय कार्य आहे की आपण ज्याच्याकडे ज्या काही इच्छा प्रदर्शित करतो तर अपेक्षा पूर्तीचं. ओके. तर असं ऍडव्होकेटचं वेगळं आहे, डॉक्टर लोकांचं वेगळं आहे. हेच आपण सीए लोक बघितली, चार्टर्ड अकाउंटंट लोक, तर त्यांचं अजून वेगळंच महत्व असतं
की आता सध्या ना पैसे कमावणं ही खूप ही गोष्ट झाली आहे, पण ते सांभाळणं खूप अवघड गोष्ट कठीण झाली. झालंय. म्हणजे आपण पैसे आपल्या हुनरने कमवतो हो. किंवा आपल्या घरातनं शिकतो, हो. पण पैसे सांभाळून वाढवायचे कसे हे आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट शिकवतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात स्टॅबिलिटी कशी द्यायची, वेगवेगळ्या ठिकाणून उत्पन्न कसं काढायचं, बरोबर. हे आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट शिकवतात. तर त्यांचा एंट्रन्स हा साऊथ वेस्ट एक म्हणजे नैऋत्य कॉर्नर मधनच पाहिजे त्यांच्या ऑफिसचा. बरं, सीए लोकांचं सर ना. किंवा ईशान्येकडे एक शिखी देवता आहे, पर्जन्य देवता आहे, की जे नवीन नवीन आयडियाज आपल्याला देतात आणि त्या आयडियापासून आपण पुढे ते पैसे वाढवू शकतो. बरोबर. तर एक ईशान्येकडे तरी पाहिजे, म्हणजे त्या शिखी देवतेतनं पाहिजे. तर समजा शिखी देवतेतनं एंट्रन्स असेल साऊथ ईस्टला बसावं आणि साऊथ वेस्ट कडनं एंट्रन्स असेल तर त्यांनी पश्चिमेला बसावं. ओके. या अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी येतात. आता समजा तुम्ही पोलीस खात्यात आहे, तुम्ही कोचिंग क्लासेस करताय, तर तुमचा एंट्रन्स हा आग्नेयेकडेच पाहिजे परत. बरोबर. नंतर समजा तुमचा कारखाना आहे, खूप मोठा कारखाना आहे किंवा पॉलिटिकल लोकांना पूर्वेकडनं एंट्रन्स पाहिजे. कारखाना असेल किंवा तुम्ही ब्युटी रिलेटेड काही काम करत असाल समजा आपण मेकअप ब्युटी makeup, पार्लर आहे हो, कोणाचं, हो. कारण भरपूर ब्युटी पार्लर आहे आपण बघतो. किंवा मूवी रिलेटेड काही काम करत असाल तर साऊथ कडनं त्याचा एंट्रन्स पाहिजे. दक्षिणेकडून. दक्षिण जसं तुम्ही म्हणला की साऊथ कुठल्या त्या असं काही नसतं, साऊथ कडनं त्याचा एंट्रन्स आहे. ओके. आणि बाकी तुमची बाकी इंडस्ट्रीमध्ये पश्चिमेकडनं बिल्डरचं ऑफिस असेल तर त्यांनी पश्चिमेकडनं पण एंट्रन्स घ्यावा. ओके. जे टीचर आहेत हा. किंवा ज्यांचे रेस्टॉरंटचे व्यवसाय हा. आहेत त्यांनी नॉर्थ ईस्ट मधनं घ्यावा. नॉर्थ जे शेअर ब्रोकर आहेत किंवा पैशाच्या संदर्भात आहेत त्यांची कामं त्यांनी नॉर्थ कडनं घ्यावा. तर असे वेगवेगळ्या एंट्रन्स, सगळे एंट्रन्स चांगले आहेत त्या प्रत्येकाच्या करिअर प्रमाणे आणि कुंडलीनुसार हा. ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. सर, मेडिकल असतात, कारण आपण गल्लोगल्ली आजकाल मेडिकल बघतो, तर मेडिकल वाल्यांचं आणि किराणावाल्या दुकानांचं यांचं एंट्रन्स कुठे पाहिजे? म्हणजे यासाठी तुम्हाला ऍस्ट्रो तर चेक करावं लागेल, ते तर मला मान्य आहे. ऍस्ट्रो तर चेक करावं लागेल, हा. पण मेडिकलचा खरा एंट्रन्स हा द्वारिक, साऊथ वेस्टच्या शेजारी द्वारिक देवता असते. द्वारिक. बरं. द्वारिक म्हणजे काय? नंदी महाराज. हा. ही जे शंकराकडलं कुठेही निगेटिव्ह एनर्जी जाऊन दिली नाही, ती हा. पॉझिटिव्हच एनर्जी, ती चेक होते एनर्जी मगच जाते. बरोबर आहे. इव्हन हॉस्पिटल किंवा मेडिकल वाल्यांचा कीटकनाशक जे आहे, कीटकनाशकाचे कारखाने आहेत, इव्हन शेतकरी पण त्या द्वारिक देवतेतनं त्यांचा एंट्रन्स पाहिजे. ओके. आता किराणा माल म्हणजे ट्रेडर आहे, सारखं त्यांचा कंटिन्युअसली व्यापार झाला पाहिजे त्यांचा, तर तो पश्चिमेकडे एंट्रन्स पाहिजे त्यांचा. किंवा त्याच्या शेजारीच एक वेगळी देवता आहे द्वारिकच्या अतिशय शेजारी, सुग्रीव देवता म्हणतात. सुग्रीव म्हणजे व्यापारी, ओके, फास्ट व्यापारी, तिथं त्याला एंट्रन्स पाहिजे. मला असं वाटतं सर, आपल्या चॅनलवर हा पहिला असा पॉडकास्ट आहे की ज्यावर म्हणजे प्रत्येक प्रोफेशनसाठी कोणता एंट्रन्स आहे तुम्ही आज सांगितलंय, आणि त्याचं लॉजिक जे तुम्ही लावलं ते त्या देवतेप्रमाणे लावलं की त्या दिशेचा कोणता देवता आहे. 45 देवतांबद्दल. आता 45 देवतांमध्ये पण कसं आहे, त्यात आपल्याला 33 देवता आणि 12 असुर आहे. तर आपल्या कुंडलीत आहे ना असुर जास्त पैसे देतात आपल्या वास्तूत. हो. हा, देवतांपेक्षा असुर एकदम दिलवाले असतात. बरं. की त्यांना तुम्ही प्रसन्न केलं तर तुम्ही त्यांना चांगले पैसे देता. ओके. तर त्यांचं पण नियोजन एक वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. बरोबर आहे. अशा पण बऱ्याच गोष्टी असतात, इंटरेस्टिंग गोष्टी. 45 देवता, 16 झोन असतात आपल्याकडून वास्तूमध्ये. 45 देवता असतात, पंचतत्व असतात. याचा सुमेळ बॅलन्स कसा करायचा ते काम आम्ही करतो. सर, असेही लोक असतात जे बोलतात की दक्षिण दिशा आणि नैऋत्य दिशा याकडे एंट्रन्स नको, मग हे घरांसाठी नको की कमर्शियल नको की कसं नको, तर ते तुम्ही सांगा. आता हे जे 15-20 वर्षापासून ही कॉन्सेप्ट आहे की दक्षिणेकडनं एंट्रन्स नको, तर मी जेव्हा वास्तूचे क्लासेस घेतो, ऍस्ट्रॉलॉजीचे क्लासेस घेतो, तेव्हा प्रत्येक मुलांना एक एक निबंध लिहायला सांगतो की दक्षिण दिशेवर एक निबंध लिहा, मी जे काही शिकवलेलं असतं. पूर्व दिशेवर एक निबंध लिहा. तर दक्षिण दिशेच्या निबंधातली काही आमच्या क्लासेस मधली वाक्य सांगतो की जेव्हा तुमच्यावर आपत्तीचे डोंगर कोसळतात तेव्हा दक्षिण दिशेला ज्यांचं एंट्रन्स आहे ती लोक शरीरातल्या अणुरेणूसकट कामाला लागतात आणि त्या आपत्तीला नेस्तनाभूत करतात. स्वर्गातनं जर अमृतकुंभ आणायचं असेल तर ते काम फक्त दक्षिण दिशेचे एंट्रन्सवालेच करू शकतात, कारण की दक्षिण दिशेचे एंट्रन्सवाले झगडून कळवतात काम, झगडून मिळवतात काम. बाकी सगळे एंट्रन्सवाले इझी मिळू शकतात, पण दक्षिण, आणि ते त्यांचं जे काम आहे ते बऱ्याच काळ त्यांचं टिकतं, त्यांचं यश. ओके. त्यामुळे दक्षिण दिशेचा एंट्रन्स हा खूप
चांगला असतो काही काही लोकांना या कारकत्वात आणि बाकी कुंडलीप्रमाणे. बरोबर. तसंच नैऋत्य दिशेचा पण ज्यांच्या कुंडलीत राहूची सिच्युएशन 3रं, 6वं, 10वं किंवा 11वं या ठिकाणी आहे, त्यांच्यासाठी तो पण एंट्रन्स खूप चांगला असतो. मी माझ्या आयुष्यात असे बरेच साऊथ बॉम्बेमध्ये, दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी लोक बघितली की ज्यांनी नैऋत्याचा कॉर्नरचा एंट्रन्स घेऊन सुद्धा त्यांना खूप यश मिळालंय. आणि आम्ही त्यांना मग नैऋत्य एंट्रन्स देतो. सगळ्यांना सरसकट एखादा एंट्रन्स वाईट असतो असं काही नाही. कुंडलीप्रमाणे आपण बघून चेक करायचं. आता एक बिल्डिंग आहे, हल्ली तर तुम्हाला जे वास्तूत सांगितलं जातं की पूर्वेच्या मध्येच एंट्रन्स पाहिजे, पश्चिमेच्या मध्येच पाहिजे, तसं मिळणार आहे का? शक्य नाही. कुठल्या तरी कॉर्नर मध्येच एंट्रन्स मिळणार. बरोबर आहे. आणि त्यात 1/4 नैऋत्याकडेच असणार. म्हणून तिथे राहणारी लोक सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतील का? हायली इम्पॉसिबल. एक्झॅक्टली. तर हे एकदम चुकीची कॉन्सेप्ट आहे. तर परत मी तुम्हाला सांगतो, 15-20 वर्षापूर्वी आम्ही ती कॉन्सेप्ट सांगितली होती की साऊथकडचे एंट्रन्स किती चांगले आहेत. तसं आता सगळे म्हणतात की साऊथकडनं एंट्रन्स खूप चांगले आहेत. आता लोकांमध्ये गैरसमज पसरवला जातो की नैऋत्यकडचा एंट्रन्स वाईट असतो. तर त्यांच्या कुंडलीत राहू 3ऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या स्थानी आहे. त्यांनी 100% साऊथ वेस्ट एंट्रन्स त्यांना चालू शकतो. सर, तुम्ही क्लिनिकचं पण वास्तू केलंय का कधी, किंवा डॉक्टर लोक पण वास्तू बघतात का, करतात का? क्लिनिकचं तर मी तुम्हाला सांगितलं असं बरेच केलंय मी. वाईमध्ये केलंय, पुण्यात पण एक खूप फेमस काही काही क्लिनिक आहेत की त्यांच्यानंतर हॉस्पिटल केलेत त्यांनी, त्याचं पण वास्तू केलंय. हेच तर मी एक मेडिकल कॉलेजचं नवी मुंबईत एक मेडिकल कॉलेजचं वास्तूचं काम केलंय. आणि तिथे त्यांचा एंट्रन्स जो होता तो नॉर्थ ईस्ट कडे होता जुना, पण मी तो बंद करून साऊथ ईस्ट कडे घेतला. आणि त्याच्यानंतर त्यांना एवढे शुभ परिणाम आले, खूप चांगले परिणाम आले. इव्हन आता मी एक क्लिनिक सोडून हॉस्पिटलचं काम करतोय, गेवराईत एक हॉस्पिटलचं काम करतोय वास्तूच्या. आणि असंच मेडिकल कॉलेज ऑफ प्लम हॉस्पिटल एवढा मोठा प्रोजेक्ट करतोय मी. तेही आपण त्या मालकांच्या कुंडलीनुसार कुठे पाहिजे. इव्हन तिथे पण कसं असतं की अँब्युलन्स कुठल्या दिशेने यायला पाहिजे, तुमचं मॅटर्निटी हॉल कुठे पाहिजे, औषधाचं तिथे दुकान कुठे पाहिजे, कॅन्टीन कुठे पाहिजे तिथे, आणि प्रत्येक गोष्टीचं वॉशरूम कुठे पाहिजे, हृदयरोग तज्ज्ञ कुठे बसले पाहिजे तुमची. हो, एवढं डीप आपल्या वास्तुशास्त्रात सगळं सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची जागा, म्हणजे मॅटर्निटी होमची जागा आपल्याला ईशान्येच्या शेजारी दिली आहे, पर्जन्य देवते, की जिथे पर्जन्य म्हणजे कुठलं काम करतं की कुठल्याही गोष्टीला ग्रो करायचं, चांगलंही करायचं. तर प्रत्येक गोष्टीची तिथे अशी एक जागा दिलेली आहे. तर इव्हन हॉस्पिटलमध्ये एवढं सूक्ष्म काम पण आपण करतो की प्रत्येकाचा कुठे कुठे पाहिजे. इव्हन तुमची ब्लड बँक कुठे पाहिजे, की ते कुठे सर्क्युलेशन व्यवस्थित होईल, तर एवढं आपण करतो. हेच सोडा, आम्ही तर इंटिरियर त्या लोकांचं पण वास्तुशास्त्र करतो. इंटिरियरचं. तर इंटिरियरचं वास्तुशास्त्र करणारा मुख्य देवता जी नॉर्थ वेस्टच्या शेजारी असते, मुख्य देवता जे ब्रह्माजींचे पुत्र आहे, आणि विश्वकर्मा म्हणजे सगळ्या विश्वाची रचना त्यांनी केली, ते विश्वकर्मांचं तिथे हे असतं की जे विश्वकर्मांनी म्हणतात लंकाचं पण वास्तुशास्त्र केलं, स्वर्गाचं केलं, लंकाचं केलं, अशा बऱ्याच यांनी. तर त्यांचं ते एक स्थान जे असतं तिथे आपण त्यांचा एंट्रन्स देतो. आणि बसायची दिशा त्यांना इंटिरियरना आपण साऊथ वेस्ट प्रिफर करतो. साऊथ वेस्ट नैऋत्य, म्हणजे त्यांचं स्किल सगळं खूप छान कामाला येऊ शकतं. राईट. सर, पण जेव्हा आपण आपल्या घरात इंटिरियर करतो तर आपण काय बघितलं पाहिजे? कारण इंटिरियर करताना काय होऊन जातं ना की घराची वास्तू जरी ओके असली तरी कलर खूप महत्वाचे असतं वास्तूमध्ये, आणि इंटेरियर करताना मग आपली वास्तू चुकू शकते. तर लोक काय काय चुका करतात इंटेरियर करताना? खूप चांगला प्रश्न विचारला. मी एका कारखान्याचं काम केलं, म्हणजे कारखान्याचं काम करत होतो. नंतर त्यांनी इंटिरियरचं काम कोणाला दिलं, म्हणजे आम्ही कलर शेड वगैरे सगळ्या फिक्स केल्या, त्याप्रमाणे सगळं झालं. तर त्यांना एक त्यांची जी केबिन होती त्यांच्या मागे त्यांना एक म्हणजे तिकड दुसऱ्या रूम मध्ये जाण्याला एक दार पाहिजे होतं, शेजारच्या रूम मध्ये जायला एक दार पाहिजे होतं. तर त्यांनी न कळत एक तिथे दार की जे समोरनं असं भिंत, जसं ही भिंत आहे आपल्याला इथं दिसते भिंत, पण त्यांनी तिथं दार काढलं. असं करतात बरीच लोक, असं दार काढतात. तर तिथनं आपल्या बसण्याच्या मागणं दार काढल्यामुळे
त्यांच्या कारखान्यात त्यांच्या म्हणजे मागणं एवढ्या चोऱ्या व्हायला लागल्यात, न कळत एवढ्या चोऱ्या व्हायला लागल्या. तर थोडक्यात काय की वास्तुशास्त्रात जे नियम सांगितलेले आहेत की जिथं आपण बसतो त्याच्या मागे बिलकुल दार नको. ओके जिथे आपण बसतो म्हणजे मग ते न कळत पण नको, कळत पण नको. आता माझी ही एंट्रन्स आहे सर फॉर एक्झाम्पल, हो. तर मी इकडे पाठ करून इकडे पाठ करून बसायचं नाही. त्यामुळे तुमच्या इथे तुमच्या न कळत बाकी लोकांकडनं तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम येऊ शकतो. न कळत तुमच्या इथे बऱ्याच चोऱ्या किंवा काही गडबडी होऊ शकतं. बरं, अशा इंटिरियर मध्ये नंतर आता एक तत्व आहे, अग्नितत्व आहे. तर त्याचा ट्रँग्युलर हा शेप आहे आणि अग्नितत्व जलतत्वाचा दुश्मन आहे, बरोबर, म्हणजे अपोजिट आहे. तर तुम्हाला ट्रँग्युलर शेप एखादा इंटिरियर डिझायनर म्हणला की मला जलतत्वात टाकायचं आहे तर बिलकुल टाकू नका. किंवा वेवी हा जलतत्वाचा शेप आहे, तो तुम्ही अग्नितत्वात टाकू नका. मग तुमचा फायर आहे ना तो विझून जाईल. अशा इंटिरियर मध्ये शेप, कलर बरोबर शेप पण खूप महत्वाचे असतात. बरोबर आहे. आरसे हल्ली लोक लावतात, आम्ही बाबा टाईप आरसे लावतात, वेगवेगळे डिझाईनचे आरसे लावतात, बऱ्याच लोक स्क्वेअर आरसे लावतात. त्या आरसे लावण्यात सुद्धा इंटिरियर आपण नीट बघितलं पाहिजे की असे आरसे लावू नये. स्क्वेअर शेप तर बिलकुल लावू नये, चौकोनी शेप आरसा लावू नये. रेक्टँग्युलर पण नको, रेक्टँग्युलर लावावा, स्क्वेअर नको बिलकुल लावा. कारण की स्क्वेअर काय दाखवतो, पृथ्वी तत्वाला दर्शवतो. बरं, आणि पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे बरोबर विरोधी तत्व आहे. जसं आपण म्हणतो की पृथ्वी तत्वात तिथं पाणी नको, खड्डा नको, तसंच आरसा करताना जलतत्वाचं प्रतीक आहे तर तिथं स्क्वेअर बिलकुल नको. तुम्ही रेक्टँगल लावा चालेल, वर्तुळ लावा चालेल, पण हे असे शेपचे आरसे नको. नंतर झाडं किंवा वनस्पतीमध्ये पण एक वेगळं शास्त्र आहे. इंटिरियर करताना एखादं सहज आपण एखाद्या तत्वाचं झाड तिथं आणून ठेवतो. म्हणजे उदाहरण सांगायचं, एकाची नॉर्थ वेस्ट मध्ये होती, बेडरूम होती नॉर्थ वेस्ट मध्ये, आणि तिथं त्यांनी मस्त झाडं लावली, गुलाबाची वगैरे अशी झाडं लावली. तर नॉर्थ वेस्टचा आकर्षणाचा झोन आहे. तर तिथं गुलाब म्हणजे वेगळ्या कलरची झाडं आली. त्यामुळे त्या नवरा बायको मधलं परस्पर आकर्षण पूर्ण संपुष्टात आलं आणि फॉर डिवोर्स पर्यंत केस गेली. त्यामुळे ही सगळे रंगसंगती, झाडं इंटिरियर करताना बारकाव्याने बघितलं पाहिजे. म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ आणि इंटिरियर यांनी एकमेकांच्या हातात हात घालून जायला पाहिजे. म्हणजे वास्तुशास्त्राने कधी इंटिरियर बनवू नये आणि इंटिरियरनी तर चुकून वास्तुशास्त्रज्ञ बनवू नये, कारण की त्यांच्या कॉन्सेप्ट वेगळं असतं, सगळ्या टोटल वेगळं असतं. त्यामुळे दोघांनी अट्रॅक्टिव्ह बनायचं राहतं, त्यामुळे ते थोडं कॉम्प्रोमाइज करू शकतात वास्तूमध्ये. आणि वास्तुशास्त्रज्ञ जे असतात त्यांना त्यांची वास्तू परफेक्ट करायची राहतात, त्यामुळे ते कुठेतरी लिमिटाईज करू शकतात त्या गोष्टींना. त्यामुळे दोघांनी मिळून जर काम करायला पाहिजे, चांगलं प्रॉडक्ट एक निर्माण खूप चांगलं होऊ शकतं. कारण की वास्तुशास्त्रज्ञांना काय, इथे खिळा ठोकायचा एवढं माहिती असतं, पण तो कसा ठोकायचा माहित नसतो. बरोबर, तो फक्त इंटिरियरच करू शकतो. एक्झॅक्टली. आणि इंटिरियरला आता केबिन कुठे करायची, एखाद्याचा गल्ला कुठे करायचा, हे सगळं त्यांनी वरवर न अभ्यास करता डिटेल बघितलं पाहिजे. कारण की जनरल खरे जे वास्तुशास्त्रज्ञ असतात ना, ते तिथे जाऊन कंपासनी बघतातच, पण मेन ते गुगल डिग्रीवरनं बघतात की ट्रू नॉर्थ कुठे आहे. जस्ट मॅपवर इथे नॉर्थ आहे म्हणून ते बाकी लोकांसारखं बघत नाही. आणि गुगल डिग्रीवरनं नॉर्थ एक 10-15 डिग्री जरी इकडे तिकडे झालं आणि तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी चुकी काय केलं, म्हणजे उदाहरण सांगतो, साऊथ वेस्ट दिशा आहे, नैऋत्य कॉर्नर सगळ्यात महत्वाचा कॉर्नर, नैऋत्य कॉर्नर का, त्याच्या शेजारीच एक विसर्जन झोन आहे. बरं, साऊथ वेस्ट. हा साऊथ वेस्ट म्हणजे वॉशरूमची जागा. वास्तू तुमची फिरली असेल तर ते साऊथ वेस्ट मध्ये आली वॉशरूम, तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून त्या डिग्री चेक करून खरे वास्तुशास्त्रज्ञ व्यवस्थित हे करतात. हो, परफेक्ट. तुम्ही पण जेव्हा चेक करतात तर मग तुम्हाला एक समजा, मी इंडस्ट्रीचं उदाहरण म्हणत नाही इथे किंवा हॉस्पिटलचं, एकदम सिम्पल 2 BHK. आता आपण बसलो हिंजवाडीमध्ये, आपला जो एरिया आहे तो सर हा IT पार्कचा एरिया आहे. तो हिंजवाडी घ्या, वाकड घ्या, रावेत घ्या, किव्वे घ्या, बानेर घ्या, बालेवाडी, त्याच्यानंतर बावधन, पाषाण, सुसगाव, हिंजवाडी फेज 1 पासून फेज 3 पर्यंत हा पूर्ण जो एरिया आहे हा ITचे लोक इथे राहतात. हे लोकांकडे बंगले नाहीये, पाहायला गेलं तर मोजून 5% लोकांकडे पण बंगले नसतील, बट त्यांच्याकडे चांगले चांगले फ्लॅट आहे.
एक एक 2-2 कोटीचे फ्लॅट आहे सर इथं. तेव्हा एक एक 2-2 कोटीचे फ्लॅट घेऊन त्याची वास्तू त्यांना करायची असते, तर ते लोक तितक्या आत्मीयतेने ती वास्तू करतात. भरपूर वेळाच मी बोलले की इंटेरियर्स त्यांची वास्तू करतो, पण त्याच्यात फॉल्ट होतात. आणि मग जॉब जाणे, रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू आहे आयटी मध्ये आजकाल पाहायला गेलं तर तुम्ही काय कराल आयटीच्या लोकांसाठी, इथे बसलेल्या आपल्या लोकांसाठी, की त्यांची वास्तू चांगली देईल? हा, आता हे बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न विचारला, जॉब जाणं. सगळ्यात आता पुण्यात, म्हणजे मुंबईपेक्षा पण पुण्यात सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय आहेत? डिव्होर्सचं प्रमाण या इथल्या क्षेत्रात खूप जास्त आहे, खूपच जास्त आहे. तर त्यात सगळ्यात महत्वाचं काय की नवरा आणि बायको हे दोघंही कमवतात, आणि दोघांच्या इन्कम मध्ये जर खूप तफावत झाली तर मग प्रत्येकजण प्रत्येकाचं फ्युचरकडे बघत असतो. मग तिथे कसं असतं की एकतर काही यांच्या जोडप्यामध्ये आई वडील खूपच लक्ष देतात, पण काही जोडप्यांमध्ये बिलकुल लक्ष देत नाही की तुम्ही तुमचं बघा. या इथे या डिव्होर्सचं प्रमाण किंवा जॉब सिक्युरिटी ही बरीच प्रॉब्लेम आहे, थोडंसं आहे वातावरण जरा. किंवा तर इथे ना 2-3 गोष्टी वास्तुदृष्ट्या मी नक्की सजेस्ट करीन. की एक तर सगळ्यात पहिलं, तुमची बेडरूम कुठे नसावी. 3 ठिकाणं आहेत की जिथे त्यांची बेडरूम बिलकुल नसावी. सगळ्यात पहिली, साऊथ ईस्टच्या शेजारी, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट, त्या व्यक्तीची जिथे बेडरूम असेल आणि तिथे जो जास्त काळ नवरा किंवा बायको तो किंवा ती राहिले, तर अकारण त्यांच्या डोक्यात संशयाचं वातावरण निर्माण होतं परस्परांमध्ये. काही कारण नसताना संशय घ्यायला सुरुवात करतात. ईस्ट आणि कुठली सर? ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आणि पूर्वच्या मध्ये. बरं. तो एक विचार मंथन, खूप एक्सेसिव्ह विचार करतात तिथे. ओके. तर तिथे एक बेडरूम नसावी. ओके. नंतर मी जसं आता सांगितलं की साऊथ वेस्टच्या शेजारी विसर्जन झोन मध्ये, साऊथ वेस्ट मध्ये बेडरूम नसावी. तुमचं नातं 100% प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. 100% म्हणजे मी तुम्हाला जसं आता सांगितलं की साऊथ वेस्ट झोन थोडा तरी बदलला तर साऊथ वेस्ट झोनचा दुसरा बदललेल्या साऊथ वेस्ट झोनचा परिणाम कसा असतो की लोक खूप व्यवहारी बनतात. मी माझं तू तुझं, याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं. एखाद्या घरात अगोदरच्या काळात प्रॉब्लेम आले तर दोघंही मिळून मिटवायचे. आता ते म्हणतात तुझे प्रॉब्लेम आहे ना, तू तुझं बघ, माझं करिअर आणि मी माझं वेगळं बघते. म्हणजे त्यांच्या डोक्यात मिटवायच्या अगोदर स्वतःचं करिअर कसं सिक्युअर होईल, स्वतःचं लाईफ कसं सिक्युअर होईल ते व्हायला जातं. बरोबर आहे. तर ते एक नसावं. नंतर एक बेड आहे, त्याच्यावर 2 सेपरेट गाद्यांवर कोणी झोपू नये, ते एक करावं. नंतर तिसरं अजून एक झोन आहे की तो पश्चिमेकडे येतो, पश्चिमेच्या शेजारी, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे तिथं डिप्रेशन, कोपभवन म्हणतो आम्ही वास्तूमध्ये. तिथं बेडरूम आल्यामुळे काय होतं की माणूसाच्या आयुष्यात एक तर जुनं कुठलं तरी प्रेम प्रकरण आठवतं किंवा नवीन येऊ शकतं, मग त्याच्या विचारांमध्ये ते जास्त होतं आणि मग त्याचा परिणाम डिव्होर्समध्ये होऊ शकतो. अशा 3 ठिकाणी एक बेडरूम नसाव्या. नंतर ईशान्येकडे तर बेडरूम बिलकुलच नसावं, ईशान्येकडं, कारण की त्याचं एक वेगळं रिझन आहे. ओके. तर तिथं बेडरूम नसावं, किचन पण नसावं ईशान्येकडे. आणि असे काही केसेस असतात तेव्हा एक कदंब म्हणून एक वनस्पती आहे, एकदम सिंपल. कदंब म्हणून एक वनस्पती आहे. श्रीकृष्णाने जी रासलीला केली त्या कदंब झाडाच्या खालीच केली. तर त्यामुळे परस्परातलं प्रेम वाढतं, या गोष्टी होतात. दुसरी गोष्ट की त्यांनी काय ठेवलं पाहिजे, एक बचत म्हणून एक झोन असतो, बचत आपल्या वास्तूमध्ये, सेव्हिंग, जिथं आपण साऊथ वेस्टच्या शेजारी, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट मध्ये, तिथं जर आपला नवरा बायकोचा फोटो तुम्ही लावला तर तुमच्या नात्यात बचत होऊन जाईल. म्हणजे ते भांडतील, किती भांडतील, डोकं फोडतील, पण डिव्होर्स घेणार नाही. बरोबर आहे. तिथं एक आहे. आणि नंतर मी जे ईशान्येच्या शेजारी एक आहे, तिथं मनोरंजन, माणूस नेहमी खुश हसत खेळत असतो, तर तिथे जर तुम्ही जास्त वेळ घालवला तर या गोष्टी तुमच्या होणार नाही. बरोबर. आता IT वाल्यांचं दुसरं एक असतं की जॉब किंवा बाकी तुम्ही म्हणलं तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर IT हा म्हणजे एक सपोर्टचा झोन असतो वास्तूमध्ये, नॉर्थ वेस्ट मध्ये सपोर्ट झोन त्याला म्हणतो आपण. आणि IT कम्प्लीट त्याच्याच नॉर्थ वेस्टच्या अंडरच आहे, वायू तत्वाच्याच अंडर ITचं आहे. आणि राहू म्हणजे साऊथ वेस्ट, हे झोन त्यांनी नेहमी चांगले ठेवावे, मजबूत करावे. तिथे अँटी कलर नको, अँटी एलिमेंट नको, अशा काही गोष्टी ठेवल्या तर तुम्हाला वास्तूत खूप कमी प्रॉब्लेम येतात. बरोबर आहे. आणि आता आमचं ऑफिस बाणेरलाच आहे,
तर इथे बरेच लोक अशी येत असतात, आम्ही त्यांना त्यांच्या कुंडलीप्रमाणे तर गाईड करतच असतो. राईट. सर, फेंगशुई हा वर्ड ऐकलाय मी. तर वास्तुशास्त्र आणि फेंगशुई यामध्ये काय फरक आहे, आणि सगळ्यात पहिले आपल्या ऑडियन्सला सर फेंगशुई म्हणजे काय ते सांगा. फेंगशुई म्हणजे खरं वास्तू, सगळ्यात प्राचीन शास्त्र आहे वास्तुशास्त्र आहे. हा, मग परक्यांनी आपल्यावर खूप बरोबर. अतिक्रमण केलं, आक्रमण केलं, आणि ती बुक्स किंवा ते जुनं सायन्स इकडे तिकडे गेलं. त्यांनी परकीयांनी आपली फक्त ही इस्टेटच लुकली नाही, म्हणजे पैसेच फक्त नेले नाही, तर आपल्याकडे जे नॉलेज होतं त्याच्यावर त्यांनी आक्रमण केलं. ती पुस्तकं जाळून टाकणं, हे करणं, किंवा ती बाहेर गेली कुठं तरी, ती बाकी सगळ्यात पसरली, आणि ते चायनामध्ये जेव्हा गेलं तेव्हा त्याच वास्तुशास्त्राला थोडं मॉडिफाय करून फेंगशुई शास्त्र असं म्हणतात. ओके. म्हणजे चायनामध्ये जे वास्तुशास्त्र मानलं जातं ते फेंगशुई आहे. ओके. आता फरक हा मेजर फरक खूप नाहीये, पण तरी पण त्यातल्या काही गोष्टी बिलकुल आपण करू नये, आणि काही गोष्टी मात्र त्यांनी थोडा ऍडव्हान्स केल्या, त्या मी पण करतो. आम्ही फेंगशुईचाही अभ्यास आहे माझा, आणि मी बऱ्याचदा वास्तुशास्त्रामध्ये त्याचंही ऍप्लिकेशन करतो. तर कुठल्या गोष्टीचं ऍप्लिकेशन करतो हे मी तुम्हाला सांगतो. हो सर. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या स्वतःची कुंडली बघितली जाते, आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. फेंगशुई सायन्समध्ये तुमच्या कुंडली बरोबर त्या घराची पण कुंडली काढतात, बरं. आणि मग त्या घराच्या कुंडली काढून तुमचा एक लक्ष्मीद्वार तिथं फिक्स करतात. ओके. फिक्स करतात. मग त्या लक्ष्मीद्वारमध्ये तुमचं वॉशरूम आलं नाही पाहिजे. आता एखादी खिडकी आहे, जनरल आपण काय करतो, कधी कधी खिडकीतनं कचरा बाहेर टाकतो. ते आपल्याही दृष्टीनं आता सगळीकडे स्वच्छता अभियान चालू आहे, ते बरोबर नाहीच आहे, पण त्या खिडकीतनं तुम्ही कचरा बाहेर टाकता, तिथंच नेमकं तुमचं लक्ष्मीद्वार असेल, तर ते तुम्ही पैसे, स्वतःची लक्ष्मीच बाहेर टाकत असता. बरोबर. तो लक्ष्मीद्वार काढण्यासाठी फेंगशुईचा मी खूप चांगला वापर करतो. ओके. नंतर बऱ्याच फ्लॅटमध्ये आपण बघतो की जिथनं एंट्रन्स आहे आपलं एंट्रन्स, त्याच्या शेजारीच कुठेतरी वॉशरूम असतं. त्यांना बिल्डरना कदाचित पर्याय नसेल म्हणून ते शेजारी गेस्ट वॉशरूम म्हणून ठेवतात. पण ज्या घरातनं आपली एक खूप चांगली एनर्जी येते, तिथंच जेव्हा ती वॉशरूमची निगेटिव्ह एनर्जी येत असेल, तेव्हा ती आपली शुभ ऊर्जा ना ड्रेन आउट होऊन जाते. तर ते एक नाही केलं पाहिजे. म्हणजे बघायला पाहिजे की ते ना तुम्ही डावीकडे केलं, त्या एनर्जीशी अशी पॅरलल नाही केली, चांगलंय वॉशरूम, दुसरीकडे करणं गरजेचंच आहे, सगळ्यात महत्वाचं. नंतर आपण घरात आल्यावर कधी कधी आपसही होतं की 50 फुटावर पण आहे हॉलमध्ये, 30 फुटावर आहे, समोर वॉशरूम दिसतं. तर जी ऊर्जा तुमच्या घरातनं चांगली ऊर्जा येत असते ती डायरेक्ट ती वॉशरूमवर जाते, इकडे तिकडे जाण्यापेक्षा. तर हे पण अवॉइड केलं पाहिजे. नंतर घरातला दरवाजा, ते हल्ली बरीच लोक करतात, मी मुंबईत पण बघतो, पुण्यात पण बघतो, की मेन एंट्रन्स हा दुसऱ्या सगळ्या एंट्रन्स पेक्षा मोठा पाहिजे. हे आपलं वास्तुशास्त्र आपलंच आहे, पण त्यांनी ते आता तिकडे नेऊन काही त्याच्यावर हे करतात. हे सगळं आपलंच वास्तुशास्त्र आहे. ओके. खरोखर मेन एंट्रन्स हा बाकी दरवाजांपेक्षा मोठाच पाहिजे. बरं. आणि जी गोष्ट नाही केली पाहिजे, तुम्ही ॲक्वेरियम किंवा फिश टँकचं एक ऐकलं असेल की प्रत्येक जण फिश टँक ठेवतो घरी, हल्ली ठेवत फेंगशुईमध्ये. बरं. ओके. ती मात्र आपण बिलकुल ठेवली गेली नाही पाहिजे. कारण काय सर? आता मासा ही मुक्त संचार करणारी जमात आहे. बरोबर आहे. त्यांना आपण एक लिमिटेड गोष्टीमध्ये अडकून ठेवतो. जे समुद्रात पोहायचं सोडून त्या तेवढ्या लिमिटेशन मध्ये पोहतात. मग त्यात आपल्याही महत्वाकांक्षा कमी होतात. आपण पण ते चाकोरीबद्दल जीवन जगणं स्टार्ट करतो. बरोबर आहे. म्हणजे फिश टँक हा आपल्या आयुष्यातील खरा खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे. तो आपल्याला बिलकुल ठेवला नाही पाहिजे. नंतर परत जलतत्वाचं आहे, चुकून आपण अग्नितत्वात ठेवलं, पृथ्वी तत्वात ठेवलं तर त्याच्याही आपल्याला परिणाम वाईट. मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे फुलांचे एक्सपोर्टर होते, हे होते, त्यांच्या इथं फिश टँक त्यांनी ठेवले होते हौसेने आणून, आम्ही काढायला लावले. त्याच्यानंतर त्यांचा बिझनेस एवढा वाढला तर ती बिलकुल ठेवलीच नाही पाहिजे. आता त्या माशांना तुम्ही रेडीमेड अन्न देता, तेच स्वतः जातात का, पराक्रम करतात का? मग ती सवय आपल्या घरच्या मुलांना लागते, आयतं खायची. तुम्ही त्यांना जर समुद्रात टाकलं तर ते पोहू शकणार आहे का? नाही पोहू शकणार. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे आपल्यात पण येतात. त्यामुळे तो टँक ठेवला नाही पाहिजे. बाकी फेंगशुईतले नियम काही खूप चांगले पण त्याचा आपण
ते ऍक्च्युली वास्तूतलेच नियम आहे हा. ते त्यांनी थोडे मॉडिफाय मॉडिफाय करून थोडस आता तिथं कासवाचं हे वापरत आपल्या इथं तर विष्णूचं प्रतीकच एक कासव आपण प्रत्येक देवळात बघतोच कासव. बरोबर आहे. हेच नियम त्यांनी पुढे काही ठेवले. सर तुम्ही ते बघितलंय का की असं घराच्या बाहेर आपण लावतो की ज्याचा असा टंग टंग आवाज त्याचं नाव मला आठवत नाहीये, असं असतं सर्क्युलर असतं आणि त्याला खाली असतं, त्याचा आवाज येतो आणि ऐकायला छान वाटतं. त्याचं की आहे? हा, त्याचं आता आहे बघा, तसं त्यांचं घड्याळ आहे. त्यांचं घड्याळ आहे. ते घड्याळ कसं असतं, रात्री बंद होतं आणि दर 1 तासाने ते खूप सुंदर आवाज येतो त्याचा. तर ते एक चांगलं आहे. बरोबर. ते त्यांनी लावलं पाहिजे. मी 5 गणित बऱ्याच रिसॉर्टमध्ये लावलंय ते का ते आवाजाचं ते लावलंय ते. तर ते म्हणजे ते चांगलं आहे. ते रात्री आणि बंद पडतं. दर 1 तासाने ते बेल होत असते. त्याने खूप छान साऊंड येत असतं. त्याने आपलं बरंच साऊंड एनर्जी, जरी साऊंड तर कसा असतो म्हणजे ते पण तुम्हाला सांगतो, आपल्या वास्तुशास्त्रात ते आकाश तत्वाशी जोडलं गेलंय. ओके. ध्वनी म्हणजे आकाश तत्व, आणि त्यामुळे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी आपल्याकडे येत असतात. आकाश आपण बेल वाजवतो तसं तेच येतं. तेच त्याचा हे आहे. सर घर घेताना 8, 4 आणि 13 या मजल्यावरचं घर घेऊ नये असं सांगतात, हे कितपत खरंय? मग असं तर मग बिल्डर लोकांच्या घरच विकले जाणार नाही. आता बिल्डर लोकांनी त्याच्यावर पण खूप चांगली युक्ती केली आहे, कारण की बिल्डर लोक आपल्यापेक्षा खूप हुशार असतात. त्यांच्या सेल्स टीमनी आता 13 नंबर तुम्हाला कुठे दिसणार नाही, तिथं 12A 12A1 असं केलं रजिस्ट्रारकडे की त्यालाही कळतंय 13व्या मजल्याचं. पण याचे जे गैरसमज आहेत ते मात्र तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. तर आता विजय थलपती यांची बर्थ डेट काय आहे? 22/6/1974. ओके. असाही 4 येतो आणि टोटल केली तर तसाही 4 येतो, म्हणजे 2दा 4 आहे. बरोबर. तरी पण ते खूपच यशस्वी आहे, म्हणजे आहेत आता. आहे. नंतर ऋतुराज गायकवाड असंच आहे त्यांचं, 31/1/1997. असे 4 येतात, इकडेही 4 आहे तिकडेही 4 आहे, म्हणजे चांगलं आहे ते. बरोबर. आता हे जे तुम्ही म्हणताय 4, 8, 13, तर हे पण सायन्स चायनामधनच आलेलं आहे आपल्याकडे, न्यूमरॉलॉजी. तिथं ते 13 नंबर खूप अशुभ म्हणतात. बरोबर आहे. आता 13 मेला आता बर्थडे आहे श्री रविशंकर. बरोबर आहे. म्हणजे किती मोठे आहेत, महान असती. त्यांचाही 13 नंबर. आता 8 म्हणताय तर आपले आत्ताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी बरोबर यांची बर्थ डेट 17 आहे. नंतर भारतात खरी आर्थिक क्रांती आणणारे मनमोहन सिंग, त्यांची बर्थ डेट 26 आहे. त्यामुळे अशा बऱ्याच लोकांच्या बर्थ डेट आहेत त्या. आणि चायनामध्ये तर 8 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मानतात. जेव्हा 2008 साली त्यांच्या इथं ऑलिम्पिक झालं तेव्हा त्यांनी डेट कुठली निवडली? 8/8/2008. स्टार्ट कधी केलं? 8:08 8 8 मिलीसेकंद. बरं. तिथे सगळ्यात जास्त 8ला महत्व आहे. सगळ्यात वेल्थी नंबर म्हणून म्हणतात. 8 हा शनीचा नंबर म्हटला जातो. हो, सगळ्यात वेल्थी नंबर म्हणतात. तिथं बहुतेक गाड्यांचे नंबर 888 घेण्यासाठी 10 वर्षे वेटिंग असतं 888 घेण्यासाठी, कारण की सगळ्यात वेल्थी नंबर ते 888 म्हणतात. म्हणजे त्यामुळे ह्या गैरसमजुती आहे. पण आता ती लोकांची भावना झाली आहे 13वा मजला वगैरे नको, तर मग म्हणजे बिल्डर लोकांनी त्याच्यावर काढलंय. पण तुम्ही त्याच्या अपोज मध्ये म्हणजे असे काय हे भ्रम आहे सगळा तो. जर तुम्ही आता हे आपण मजले बदलू शकतो, पण तुम्ही साऊथ मुंबईत 13 वाळकेश्वर किंवा मोठे मोठे असे ऍड्रेस बघा बेंगलोर मधली, तर ती भरभराट आहे, खूप भरभराट आहे तिथे. असं नाही की ते सगळे रसातळाला गेले. नाही. तर ते मेहनत पण खूप इम्पॉर्टंट आहे. हो, मेहनत पण, कर्म आहेच. 20% मी तुम्हाला बोललो कर्म आहे. या जन्मात जरी नाही झाली तरी पुढच्या जन्मात पण आपल्याला संचित कर्म कामाला येतातच. त्यामुळे कर्म इम्पॉर्टंट आहे. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेव्हा एखादी बिल्डिंग घेता, हे मजले आणि नंबर बघण्यापेक्षा तुम्ही एखाद्या बिल्डिंग मधला जेव्हा पार्किंगच्या वरचा पहिला मजलाच घेता, तेव्हा मात्र मी अनलकी नाही म्हणणार, पण थोडं तिथे 100 पेक्षा 10-15% लक कमी होऊ शकतं. त्याचं रिझन म्हणजे काय, तिथं फक्त पार्किंग मध्ये पिलर असतात, भिंती नसतात. त्यामुळे त्यांचं स्टॅबिलिटी, नैऋत्य कॉर्नर एकदम स्टॅबिलिटी नसते तिथं, कमी झालेला असतो. आणि एक टॉप फ्लोअर शक्यतो होऊ नये. मी असं नाही म्हणणार,
कम म्हणजे वाईटच आहे, पण तुमचं लक कमी, कारण की तिथं काय होतं, लिकेजेसचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. त्यामुळे तुमची हेल्थ आणि हार्मनीवर याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. ते अवॉइड करावे. बाकी फ्लॅट वगैरेचं तर ठीक आहे, म्हणजे चांगले असतं, असं काही वाईट आहे असं काही नाही आहे. सर आता कसं होतं की आपण जिथे बसलो, मी आधी पण सांगितलं की हिंजवाडी या एरियात ना भरपूर लोक घर घेत असतात. कारण तेवढे कन्स्ट्रक्शन चालू आहे, भरपूर चालू आहे. माझे काही मित्र आहे की सगळ्यांना घर घ्यायचं असतं. तर मग आम्ही काय बघितलं पाहिजे की हे दोष या घरात आहे आणि ते टाळून मग आम्ही पुढे गेलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? की घर घेताना वास्तुशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीने कोणते दोष बघावे? आता सरसकट जे तुम्ही AI वर बघाल किंवा इकडे बघाल किंवा कोण जनरल सांगतात पूर्वेकडनंच घ्या, उत्तरेकडनंच घ्या, ती तर कॉन्सेप्ट अगोदर तुम्ही डोक्यातनं काढली पाहिजे. सगळ्यात अगोदर वास्तुशास्त्राचा पहिला नियम मी सांगतो की सगळ्याच बिल्डिंग तुम्हाला नॉर्थ 0 डिग्री आहे असं नाही दिसणार. नॉर्थ 0 डिग्री नाही होत असं होणार नाही. बरोबर. ती नॉर्थ एक तर पूर्वेकडे गेलेली असेल किंवा पश्चिमेकडे गेलेली. इन्क्लाइंड असते थोडी. तर जेव्हा नॉर्थ पूर्वेकडे गेलेली असेल तेव्हा तुम्ही पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख असा फ्लॅट बघायला पाहिजे. तिथं पूर्वेकडचं एंट्रन्स किंवा पश्चिमेकडचं एंट्रन्स. आता साऊथ ईस्ट पण एंट्रन्स आहे, पण त्या पूर्वेकडनं आलाय ना तो बास झालं. किंवा साऊथ वेस्ट आहे पण तो पश्चिमेकडनं आलाय ना, म्हणजे दक्षिणेकडनं आला तर नाहीये ना, हे एक बघणं बरोबर आहे. त्याला ईशा प्राची म्हणतात. जेव्हा तुमची नॉर्थ ही नॉर्थ ईस्ट कडे झुकते किंवा पूर्वेकडे झुकते तेव्हा ती ईशा प्राचीमध्ये जातात. ओके. जेव्हा तुमची नॉर्थ पश्चिमेकडे जाते तेव्हा ते आग्नेय प्राचीत होतं. बरं. तेव्हा तुम्ही दक्षिण किंवा उत्तर असे एंट्रन्सच बघितले पाहिजे. याच्या तुम्ही अपोजिट एंट्रन्स घेऊन किती वास्तुशास्त्र करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट 100% येणार नाही. बरं. दुसरी गोष्ट, महादोष घरातला म्हणजे कुठला, की एक तर ब्रह्मस्थानात वॉशरूम असणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. सगळ्यात मोठा, किंवा तिथं जिणा असणं. हो. कारण की पैसे तुम्हाला कोण देतं, आपल्याला असं वाटतं पैशाचं वरदान कोण देत असतं. खरं आपण म्हणतो लक्ष्मी देतात, कुबेर देतात, पण कुबेर एक पैशाचं वरदान देत नाही. आपल्याकडे घरात आलेले पैसे साठवून ठेवायची, इकडे तिकडे जाऊन न देऊन द्यायची जबाबदारी त्यांची असते, कुबेरांची. ते आपण मी सांगेनच की कुबेराचं कसं ठेवायचं. पण सगळ्यात महत्वाचं, पैशाचं वरदान तुम्हाला कोण देतं तर ब्रह्मदेव देतात. ब्रह्मदेव. तुम्ही बघा आतापर्यंत जे काय दानवांनी पूजा केल्या मोठ्या मोठ्या ब्रह्मांच्या तिथं, त्यामुळे ब्रह्मदेवच तुम्हाला पैशाचं वरदान देतात. त्यामुळे ब्रह्मस्थान हे सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. तर ते बिलकुल तिथे जिणा असू नये, वॉशरूम बिलकुल असू नये, आणि त्यातली ऊर्जा सगळीकडे जाईल असं बघायला पाहिजे. नंतर त्याच्याच बरोबर एक पृथ्वीची इक्वोटेरियल लाईन असते की ज्यामुळे दोन्ही आपल्या समसमान भागात येते. ती येते पश्चिमेकडे वरुण देवतेत आणि पूर्वेकडे जाते. तर पश्चिमेकडे वॉशरूम असणं हा सुद्धा खूप मोठा दोष आहे. बरीच लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पश्चिमेकडे नको. कारण की जगातली तुम्ही सगळ्यात मोठी मोठी देवळं बघा, तिरुपती बालाजी बघा, पद्मनाभन बघा, इव्हन पुण्यातलं तुम्ही दगडूशेठ बघा, सारसबाग बघा, ही सगळी देवळं कुठं स्थित आहे, पश्चिमेच्या तिथं स्थित आहे. म्हणजे ती खरोखर देवस्थानाची जागा असेल, ईशान्येपेक्षाही पश्चिमेची जागा खूप महत्वाची आहे. आणि तिथं तेव्हा तुमचं वॉशरूम येतं तेव्हा तुम्हाला जो लाभ मिळायचा आहे, तुमचं अपेक्षापूर्तीचं स्थान आहे पश्चिम दिशा. तुम्ही जे काय काम करता त्याचं तुम्हाला अपेक्षा पूर्णाचं स्थान आहे. तर तिथं जेव्हा वॉशरूम येतं तेव्हा तुमचा एक मोठा दोष निर्माण होतो. आजपर्यंत ऐकलं होतं सर फक्त ईशान्येचं वॉशरूम करावे. नाही, हे बघा, ईशान्येच्या दिशेला वॉशरूमला आदित्य वास्तू कधी सपोर्ट करणार नाही. ते तर खराब आहेच, याबद्दल वाद नाही. पण याच्याबरोबर पश्चिम खूप महत्वाचं आहे. ब्रह्मस्थान आणि पश्चिम. अग्नेय सर बघा, वॉशरूम हे चारही कॉर्नर मध्ये खराबच आहे, कारण की ती लक्ष्मीचीच दार. पहिली गोष्ट तर आधी वॉशरूम घरात ठेवायचेच नाही, बाहेर चारही कॉर्नर मध्ये खराबच आहे. पण त्याचे उपाय पण असतात, किंवा त्याच्या शेजारी ठेवलं तर जास्त. पण आता हे बघा, प्रॅक्टिकली जर बघितलं पॉसिबल नाही. तर 5 बेडरूम 4 बेडरूम आता सगळीकडे संस्कृती आहे. पुणे मुंबई सगळीकडे संस्कृती आहे. तर तिथे नको असं आपण म्हणतो, पण शेवटी आपल्याला कुठं कुठं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. अग्नेयच्या वॉशरूमला कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, म्हणजे रेमेडीज आहेत. होऊ शकतात, म्हणजे रेमेडी सगळीकडेच होऊ शकतात योग्य केल्या तर. पण त्यातल्या त्यात आपण बघतोच आहे नवीन घर, तर ब्रह्मस्थान आणि पश्चिम दिशा ही तर टाळायलाच पाहिजे.
ब्रह्मस्थान तर नकोच नको आणि पश्चिम दिशा पण नको. नकोच नको. हा एक महत्वाच्या 2-3 गोष्टी आपल्याला बघितल्याच गेल्या पाहिजे. करेक्ट. म्हणजे आग्नेय प्राची, ईशा प्राची आणि पश्चिम दिशा आणि ब्रह्म दिशेतले सगळे दोष. सर, घरात एंट्रन्स करताना वरती गणपती लावलेला असतो. हो, गणपतीचं एक टाईल मिळते. आधी टाईल मिळायची, आताही थोडं फॅन्सी याच्यामध्ये गणपती लावलं. तर ते योग्य आहे की अयोग्य? बघा, गणपती ही आपली इष्टदेवता आहे. तर तो द्वारपाल नाही आपला. नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा गणपतीला आपण द्वारपाल केलं तर त्याच्यात इतिहासात आपले दाखले आहेत की काय झालं. हो. त्यामुळे आमचं तरी असं मत आहे की तुम्ही दारावर गणपतीचा फोटो नाही लावायला पाहिजे. पण गणपतीचाच फोटो म्हणजे काय, स्वस्तिक आहे ना. स्वस्तिक म्हणजे गणपतीच आहे. तुम्ही जर स्वतःच्या हाताने स्वस्तिक काढला तर त्याच्यासारखं दारावरचं खूप गोष्टीच नाहीये. हो का? एवढं चांगलं तुम्ही लाल कुंकुने काढू शकतात. लाल कुंकुने तुम्ही स्वस्तिक काढू शकता. लाल कुंकुने स्वस्तिक शेजारी पण स्वस्तिक काढू शकता. तिथे मग रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ हे आपण करू शकतो. ओके, राईट. सर, घराच्या समोर काच असतो, तुम्ही पाहिलं असेल. काही लोक थोडंसं फॅन्सी करायचं म्हणून घराच्या समोर असं काचेचं जरा फॅन्सीनेस करतात. योग्य आहे की अयोग्य वास्तू? नाही, हे आपल्या वास्तुशास्त्रात कधी हे केलेलं नाहीये. त्यामुळे एनर्जी तुमची बाहेर जाते. ग्लास असो, काच असो, ही एनर्जी आपली बाहेर जाण्याचीच लक्षणं आहे. सर, वास्तुशास्त्रामध्ये असा काही उपाय आहे का की जो सर्वांना लागू होईल, की त्याने जो केला तर त्याच चांगलाच होईल? हो. एक मी तुम्हाला सांगतो की आपलं खरं रक्षण कोण करतं तर आपले कुलदैवत आणि आपले पूर्वज. वास्तुशास्त्री, ज्योतिष, बाकी हे सगळ्या नंतरच्या गोष्टी. तुमचं आज सगळ्यात महत्वाचं रक्षण कोण करणार आहे तर तुमचं कुलदैवत. बरं. तर प्रत्येकाने रोज कुलदेवतेची पूजा ही केलीच पाहिजे. कारण की पूजा करताना ना वास्तूतील पंचतत्व बॅलन्स होतात. ते कसं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सुरुवातीला तुम्ही घंटानाद करता किंवा आठवतं का तुमच्या आजी किंवा पणजी अशा 3 टाळ्या वाजवायचे आणि हे करायचे. तर ते सतोगुण, रजोगुण, तमोगुण सगळ्यांना असं हे करून हे करायचे. आणि घंटानाद करतं तेव्हा तुमचं आकाश तत्व हे तुमचं तिथं प्रेरित होतं. आकाश तत्व तुम्हाला मी म्हणलं सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी किंवा कुठल्याही गोष्टीचं वाढ हे आकाश तत्व येतं. बरोबर. नंतर आपण जेव्हा त्यांना आंघोळ घालतो तेव्हा वायू तत्व त्यात येतं. आपल्या घरात पूर्ण वायू तत्व, बॅलन्स वायू तत्व येतं. आणि जेव्हा आपण त्याचं दर्शन घेतो देवाचं तेव्हा अग्नितत्व त्यात येतं. अग्नितत्व तुम्ही बघा, एखाद्या देवळात गेला की तुम्हाला ती मूर्ती खूपच भारी वाटते डोळ्यांना. ती अग्निनी अशी अग्नितत्व त्यात येतं. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही त्याला कुठलाही पेड्याचा किंवा कुठलाही नैवेद्य दाखवता किंवा कुठल्याही गोष्टीचा तेव्हा त्याला जलतत्व निर्माण होतं. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा उदबत्ती, धूपबत्ती हे करता तेव्हा त्यातलं पृथ्वी तत्व निर्माण होतं. ओके. नेहमी भोग तुम्ही जे नैवेद्य दाखवता या 2 बोटांनी दाखवायचा. ओके. त्यात मग तुमचं सगळं पूजा करणं कुलदेवतीची रोज हे सगळ्यात मोठा एक चांगली रेमेडी आहे प्रत्येकाला. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरातले पूर्वज यांचे फोटो तुम्ही नैऋत्य कॉर्नरमध्ये उत्तरेला फेस करून लावायचे. दक्षिण दिशेला लावायचे, उत्तरेला फेस करून. ओके. कारण की तुमच्या शरीरात त्यांचे जीन्स असतात. त्यांनी बरेच कष्ट केलेले आहेत, बऱ्याच गोष्टी केलेल्या, तेव्हा तुमचा जन्म झालेला. आणि तुम्ही त्यांनाच जर विसरला तर ते अतिशय चुकीचं आहे. बरेच लोक वास्तुजन मी बघत असतो पॉडकास्ट वगैरे, मेलेल्या लोकांचे फोटो लावू नका घरात वगैरे, तर ते अतिशय चुकीचं आहे. मी सगळ्यांना तेच सांगतो की तुम्ही मुंबईत बघा, दिल्लीत बघा, बेंगलोरमध्ये बघा, बाहेर पण बघा. जी सगळ्यात श्रीमंत पिढी आहे ज्यांनी 400-400 वर्ष आपल्यावर राज्य करता येतात, त्यांच्या तुम्ही शॉपमध्ये जागा, घरात जाता, तिथं तुमच्या सगळ्या पूर्वजांचे 5-7 पिढ्यांचे फोटो असतात. त्यामुळे पूर्वजांचे फोटो तिथे लावणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना रेमेडी. आजी आजोबांचे घरात असलेच पाहिजे. काय होतं की आजकाल लावत नाही, फॅशन काढून ठेवतात असं तसं, तर ते अतिशय चुकीचं आहे. ते लावणं खूप गरजेचं आहे. आणि कुलदेवतेची पूजा हा एकदम सगळ्यात प्रभावी उपाय आहे. ओके. ते करायलाच पाहिजे, रोज करायला पाहिजे कुलदेवतेची पूजा. ओके. ओके. काही लोकांना कुलदैवतच माहित नसते. हा ना, अशी आहेत.
आहेत ना अशी लोक. आणि बरेच लोक बऱ्याचदा लग्न कार्य करून इकडे करून तिथं, इव्हन तुम्ही मध्ये प्रश्न मला जो विचारला होता थोड्या वेळापूर्वी जे डिवोर्स बद्दल, त्याच्यावर आपण त्यात हे पण एक रिझन असू शकतं की कुलदैवत. तुमच्या आईती त्यांना कुलदेवताची ते पूजा करत नाही किंवा तिथे जात नाही, ते पण एक मोठं रिझन असू शकतं. करेक्ट. तर त्यांनी जायलाच पाहिजे आणि त्याची पूजा करायलाच पाहिजे. सर, नक्षत्रावरून वास्तू आणि नक्षत्र यांचा काही संबंध आहे का? आणि नक्षत्रावरून भविष्य प्रेडिक्ट करता येतं का? नाही, आम्ही जे भविष्य प्रेडिक्ट करतो ते सगळं नक्षत्रावरनच करतो. बर. म्हणजे नक्षत्रांची माहिती मी तुम्हाला काय देऊ इच्छितो की टोटल 27 नक्षत्र असतात. ओके. आणि नक्षत्र ही स्थिर असतात, राशी स्थिर असतात, नक्षत्र पण स्थिर असतात. बरोबर आहे. आणि त्या नक्षत्रांमधून हे सगळं ग्रह फिरत असतात. आणि या नक्षत्रांचे प्रत्येकाचे 4 चरण असतात. म्हणजे एक नक्षत्र हे 13 डिग्री 20 मिनिटचं असतं आणि प्रत्येक चरण हे त्याचं 3 डिग्री 20 मिनिटचं असतं. म्हणजे एवढं सूक्ष्म असतात ती. आता थोडक्यात नक्षत्र म्हणजे मी काय म्हणतो की तुम्ही मला आता तुमचं लोकेशन पाठवलं की हा कुठला एरिया इथला, हिंजवडी, तर ही तुमची एक कुंडली झाली किंवा राशी झाली. पण या बिल्डिंगचं ना, या रूमचं म्हणजे ते नक्षत्र झालं. बरं. त्यामुळे नक्षत्र हे खूप जास्त डिटेल आहे, खूप सगळ्यात जास्त अति डिटेल आहे. आणि आम्ही प्रेडिक्शन करताना सगळी मेन नक्षत्रावरनच आमचा जास्त अभ्यास आहे. एवढ्या वर्षाच्या नक्षत्रावरनच आपण क्लासेस घेतो, ज्योतिष्य कसं बघायचं. कारण की प्रत्येक नक्षत्राचं एक खूप जास्त वेगळं महत्व आहे. नुसतं भविष्य नाही तर मुलांचं करिअर, त्यांनी कुठला व्यवसाय करायला पाहिजे किंवा तुम्ही पर्टिक्युलर कुठला व्यवसाय करायला पाहिजे हे पण नक्षत्रावरनं आपल्याला बघता येतं. ओके. म्हणजे आता समजा 10वी 12वी नंतर लोकांना, पालकांना एक हे असते की त्यांनी सायन्स घ्यायला पाहिजे, कॉमर्स घ्यायला पाहिजे किंवा आर्ट्स घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. तर जेव्हा मंगळ या ग्रहाच्या नक्षत्रांशी, शनी या ग्रहाच्या नक्षत्रांशी संबंध येतो तेव्हा त्यांनी इंजिनिअरिंग कडे जायला पाहिजे. बरोबर आहे. मंगळ या ग्रहाच्या रवी याचा संबंध आला नक्षत्रांचा आपापसा, तर त्यांनी मेडिकल बघायला पाहिजे. ओके. मंगळ ग्रहाशी बुधाच्या नक्षत्राचा संबंध आला, त्यांनी कॉमर्स, MBA, फायनान्स असं सगळं बघितलं पाहिजे. ओके. नंतर त्यांच्या शुक्राशी संबंध आला तर त्यांनी फोटोग्राफी, ब्युटी पार्लर वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मूवी लाईन हे सगळं बघितलं पाहिजे. मंगळ शनी मी तुम्हाला आता बोललो किंवा लॉ पण मंगळ शनीमध्येच येतं. तर अशी जी काही नक्षत्र आहेत की ज्याच्यावरनं तुमचं करिअर सुद्धा तुम्हाला सांगता येतं. करेक्ट. जेव्हा तुमच्या 10व्या स्थानाचं एक मालक असतो कुंडलीत, आता तुम्हाला कुठपर्यंत मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. येस सर, येस. 10व्या स्थानाचा एक मालक असतो कुंडलीत आणि त्या मालकाचा कुठल्या नक्षत्रात आहे आणि त्याचं अतिमित्र नक्षत्र कोण आहे हे मी तुम्हाला समजावून सांगेनच कसं बघतात, काय बघतात. अतिमित्र नक्षत्र कोण आहे त्याच्यावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्या करिअर बद्दल सांगता येतात. ओके. आता एखाद्याला ऍडव्होकेट व्हायचं असेल तर त्यांनी कुठल्या नक्षत्रात, त्या अतिमित्र नक्षत्राची लोक असतात त्यांनी ऍडव्होकेट व्हायचं हे पण आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. कुंडलीवरून कळतं का? कुंडलीवरनं कळतं. कुंडलीवरून नक्षत्र बघतात. कुंडलीवरनं 10वं स्थान बघतो, 10व्या स्थानावरनं हे पण बघतो. समजा चित्रा नक्षत्र असेल, आश्लेषा नक्षत्र असेल किंवा स्वाती नक्षत्र असेल तर ही लोक ऍडव्होकेट खूप चांगले होऊ शकतात. आता समजा CA व्हायचंय आपल्याला तर रेवती, पुनर्वसू, धनिष्ठा, मंगळाचं नक्षत्र आहे धनिष्ठा, त्यांनी तो CA होऊ शकतो. ओके. असं प्रत्येक नक्षत्राचं वेगवेगळं गणित असतं. बरोबर आहे. आता थोडं मी तुम्हाला नक्षत्राबद्दल अजून डिटेल माहिती देतो जे आपल्याला मुहूर्त काढण्यासाठी पण लागते. म्हणजे चांगलं मिळू शकतं त्याच्यावरनं. आपल्याला पार्टनर कसा आहे, त्याच्यावर पार्टनरशिप केली पाहिजे का नाही केली पाहिजे, या बऱ्याच गोष्टी आपल्याला नक्षत्रावरनं कळू समजतात. तर आता 27 नक्षत्र असतात. हे तुम्ही स्क्रीनवर दाखवून देईल सर. येस. तर ते ग्रह आपण लिहिलेले आहेत तिथं नक्षत्र नक्षत्र नक्षत्र. तर पहिली आपण अशी लाईन लिहिलेली आहे की केतूची अश्विनी, मधा, मूळ अशी नक्षत्र आहे. आणि दुसरं लिहिलंय शुक्रचं भरणी नक्षत्र. अशी आपण एक पूर्ण लिस्ट केलेली. तर जे अश्विनी नक्षत्र आहे
त्याचं दुसरं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र. म्हणजे ते संपत. तुम्ही कुंडली जेव्हा बघता दुसऱ्या स्थानावरनं धनस्थान बघतो आपण. तर दुसरं म्हणजे नक्षत्र म्हणजे संपत नक्षत्र. संपत जे चौथं नक्षत्र असतं ते क्षेम. त्यांनी मग आपल्याला त्या गोष्टींचा आनंद मिळतो किंवा चांगलं मिळतं. ते चौथं नक्षत्र. 6वं नक्षत्र असतं ते साधक. 8वं नक्षत्र मित्र. जेव्हा टेबलात आपण बघतो 9वं म्हणजे 27वं नक्षत्र. 9वं म्हणजे आपण शेवटी जातो तेव्हा 27वं नक्षत्र आहे अतिमित्र नक्षत्र आहे. अतिमित्र नक्षत्र 27वं नक्षत्र थोडक्यात आपल्या जन्म नक्षत्राच्या अगोदर येतं. तर या नक्षत्रांचा वापर करून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रिडिक्ट करता येतात की काय कुठे पाहिजे, कसं पाहिजे. तुमचं करिअर पासून बऱ्याच गोष्टी वापर करता येतात. आता वास्तुशास्त्रात पण आम्ही याचा उपयोग करतो. आता बेडरूम तुम्ही आता बरेच पॉडकास्ट करता. तर बेडरूम मी कुठल्या ग्रहावरनं बघतात काय माहिती आहे तुम्हाला? नाही. शुक्र या ग्रह. तुमचं ड्रॉइंग रूम हे बुध या ग्रहावरनं बघतात. बरोबर. किचन हे मंगळ या ग्रहावरनं बघतात. आणि तुमचा एंट्रन्स हा रवी या ग्रहावरनं बघतात. तर तुमच्या जन्मकुंडली तुमचा रवी हे कोणाच्या नक्षत्रात आहे हे आपल्याला कळतं. तुमच्या कुंडलीत पहिल्याच पेजवर लिहिलेलं असतं रवी हे ग्रह कुठल्या. समजा रवी हा ग्रह बुधाच्या नक्षत्रात असेल तर बुधाचं वास्तुशास्त्रात स्थान दिलंय उत्तर दिशेला. मग त्यांनी उत्तरेला जर गेलं घराचा एंट्रन्स तो त्यांना जास्त फलदायी असतो. मग रवी समजा गुरुच्या नक्षत्र असेल, गुरु नॉर्थ ईस्ट कडे असतो, मग नॉर्थ ईस्ट कडे इथलं असंही आपल्याला उपयोग करता येतो. तुमचं ड्रॉइंग रूम मी म्हणलं आता बुधाच्या नक्षत्रात. आणि बुधाच्या नक्षत्रात बुध तुमचा समजा बुध तुमचा आपण एक असा विचार करू क्षणभर की बुध तुमचा मूळ नक्षत्रात आहे. तर मूळ नक्षत्राचा अतिमित्र नक्षत्र म्हणजे त्याच्या अगोदरचं नक्षत्र. बरोबर आहे. तर ते ज्येष्ठा नक्षत्र आलं. ज्येष्ठा नक्षत्र आहे बुधाचं नक्षत्र आहे. तर तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये बुध म्हणजे ग्रीन. तुम्ही ग्रीन कलर दिला तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. तुमचे इंटिरियर म्हणले ग्रीनची थीमच नाहीये तर मग तुम्ही तिथं झाडं ठेवू शकता. असं जेणेकरून आपण तिथं बुधाचा वापर करू शकतो. ते समजा शनीच्या नक्षत्रात आलं आणि शनीचा अतिमित्र ही गुरुची नक्षत्र असतात. तर मग तिथं येलो कलर जर दिला आपण किंवा येलोचं बुक्स ठेवले, गुरूंचा फोटो लावला तरी आपल्याला खूप जास्त चांगलं यश मिळू शकतं. ते नक्षत्रांचं असं वेगवेगळ्या गोष्टी. आता मुहूर्त काढायचंय, तुम्हाला कार घ्यायची किंवा नवीन घर घ्यायचंय तर ते घर फलदायी ठरेल का नाही हे कशावरनं बघणार? जे आपल्याला पैसे देणार म्हणजे संपत नक्षत्र. बरोबर आहे. पंचांगात जरी वेगळे मुहूर्त असले पण तुमचं समजा मघा नक्षत्रात समजा तुमचा जन्म आहे. बरोबर. तर तुमची संपत नक्षत्र कुठली झाली? भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा दुसरी शुक्राची. ही पंचांगात जेव्हा जेव्हा नक्षत्र येतील तेव्हा त्या दिवशी तुम्ही घराची चावी घेऊ शकता किंवा कार घेऊ शकता. हे तुम्हाला इतकं डीप मुहूर्त पाहिलं जातं. मुहूर्त या नक्षत्रावरनं आपल्याला सांगता येतं. सर काही लोक असतात, तुम्ही पाहिलं असेल की खूप मेहनत घेतात, खूप कष्ट करतात, पण त्यांना ना त्याची सफलता तेवढी मिळत नाही. आणि काही लोक असतात की जे लाईफमध्ये काहीच करत नाही की म्हणजे खूप कमी काम करतात किंवा आळशी असतात, पण त्यांना देव देत जातो ते श्रीमंत बनत जातात. आणि या कष्ट करणाऱ्या माणसाला म्हणजे खूप कमी फळ मिळतं त्या गोष्टींचं. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, या आता दोन गोष्टी आहेत वेगवेगळ्या की काही लोक खूप मेहनत करतात पण त्यांना तिथं यश मिळत नाही. तर त्याच्या कुंडलीत जो बिझनेस सांगितलेला आहे तो ते करत नाही किंवा जे कार्य सांगितलेलं आहे हे तुम्ही कुंडली बघून नीट ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या कार्यात यश आहे. म्हणजे जे मी नक्षत्रावरनं बोललो की एखाद्याला समजा शेअर ब्रोकिंग मध्ये बिलकुल हेच नाहीये, यशच नाहीये, पण तो तिथं करत बसलाय पण त्याला यश मिळालं नाही. हेच त्याने हॉटेल टाकलं तर हॉटेलमध्ये त्याला यश आहे कारण की त्याच्या कुंडलीच्या नक्षत्राच्या पोझिशनवरनं लक्षात येतं की त्यांनी हॉटेलमध्ये केलं पाहिजे. बरं. आता हॉटेल टाकणं, हॉटेल करणं आणि तुम्ही बाकी जो केटरिंगचा व्यवसाय करणं हा एकच आहे का? तुम्हाला काय वाटतं? नाही, वेगवेगळे. व्हेरी गुड, बरोबर. फंक्शन मध्ये जातो, हॉटेल आहे. आता कुंडलीच्या 4थ्या स्थानावरनं हॉटेलचा व्यवसाय बघतात आणि कुंडलीच्या 2ऱ्या स्थानावरनं केटरिंगचा व्यवसाय बघतात. अरे बापरे. म्हणजे त्यात पण डीप आपल्याला सांगू शकतो की यांनी हॉटेलच केलं पाहिजे का केटरिंग केलं पाहिजे, इथपर्यंत आपण बघू शकतो. त्यामुळे
हे यश मिळत नाही तर तुम्ही व्यवसाय कुठला करताय हे पण एकदा बघायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणलं की काही लोक काही खूप कष्ट काही करत नाही, निवांत असतात तरी त्यांना यश होतं. तर ती त्यांची संचित कर्म आहे मागच्या आयुष्याची. तर मी तुम्हाला म्हणलं ना 20% तुमची संचित कर्म आहे, ती मात्र तुम्हाला यावेळेस तो हे करून देतं. मला वाटतं पॉडकास्ट झाल्यावर मी सरांकडून माझी कुंडली बघणार आहे, ज्यामुळे मी नवीन बिझनेस चालू करू शकतो. सर, लोक खूप घाबरलेले असतात की शनीची ढैया आली, शनीची 7.5 आली, राहू ग्रहाला लोक घाबरतात, मल्टिपल गोष्टी आहे. तुमचं काय मत आहे सर, घाबरलं पाहिजे का? आता हे बघा, या कलयुगात सगळ्यात जास्त पैसे देणारा ग्रह कुठला आहे तर शनी आहे. शनी आहे. कारण की शनीची स्थानं, आता जेव्हा काळ पुरुषाची कुंडली आपण बघतो तेव्हा 7वी रास ही तूळ रास आहे आणि ती व्यापाराची रास आहे. तिथे शनी उच्चीचा असतो तूळ राशी. नंतर 10वी रास जी कामाची रास आहे आणि 11वी रास जी अपेक्षापूर्ती किंवा गेनची रास आहे, आपल्याला सगळे पैसे मिळणार, लाभस्थान म्हणतो आपण त्याला. 10वं स्थान कर्मस्थान म्हणतो आणि 7वं स्थान व्यापार स्थान म्हणतो. या सगळ्या राशी शनीकडे आहेत, म्हणजे उच्चस्थान स्वतःच्या राशी. त्यामुळे शनीच्या 7.5 त्रास होतो, हे सगळं म्हणजे का घाबरलं पाहिजे ना. उलट चांगलेच पैसे देणार शनी, एकदम सगळ्यात महत्वाचे पैसे देतो. राहू तुम्हाला महत्वाकांक्षा देतो आणि एखादा बिझनेस मोठं करायचं जे आहे, सडनली यश, जसं आता मी तुम्हाला बोललो तलपती किंवा बाकी, सडनली यश हे तुम्हाला राहू देतो, केतू देतो. तर ही राहू केतू, मी तेव्हा म्हणलो की हे कोण आहेत राहू केतू, हे असुर आहेत. असुर हा. तरी असुरांचं पण पैसे द्यायची दानत आहे, खूप जास्त चांगली आहे. कारण की देवतांना सगळं आरामात मिळालेलं आहे, पण असुरांना जे मिळालं ना खूप तपश्चर्या करून मिळाले. त्यामुळे ते पटकन आपल्याला हे देतात. त्यामुळे त्यांनी बिलकुल घाबरलं नाही पाहिजे. किंवा भैरव म्हणजे काळ भैरव आपण म्हणतो, ही सगळी देवस्थानं ना आपल्याला पैसे देणारी आहेत. त्यांची फक्त योग्य प्रकारे आपण व्यवस्थित पूजा केली पाहिजे किंवा जे काही गोष्टी त्यांच्याप्रमाणे केलं पाहिजे. मी तुम्हाला मागे सुरुवातीलाही म्हणतो, एक दान आणि एक अनुष्ठान या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सर, तुम्ही दानाबद्दल बोलले आणि अनुष्ठानाबद्दल बोलले, तर दानाचं काय महत्व आहे? काय कुणी कसं दान करावं? हा, आता दान असं वेगवेगळ्या गोष्टींचं, म्हणजे पर्टिक्युलर एकाच गोष्टीचं सगळ्यांनी करू नये. ओके. त्यांच्या 12व्या स्थानात समजा काही ग्रह चुकीचे पडले असतील किंवा 12व्या स्थानाचा जो अधिपती ग्रह आहे त्या ग्रहाचा आपल्याला परत पॉवर चांगली मिळवण्यासाठी त्याने आपल्याला काही ऑब्स्टॅकल किंवा 8व्या स्थानाचं त्या ग्रहाचे दान तुम्ही केले पाहिजे. असे वेगवेगळ्या गोष्टी येतात म्हणजे त्या दानामध्ये पण, की रवी या ग्रहाचा आपल्याला असेल मग त्यांनी हॉस्पिटलमध्ये औषधं डोनेट केली पाहिजे. मग रवी कुठल्या जलराशीत असेल तर मग त्यांनी लिक्विड औषधं केली पाहिजे. तो वेगळ्या राशीत असेल तर त्यांनी वेगळी औषधं केली पाहिजे. इथपासून दानाचं डिटेलिंग आहे. म्हणजे दान त्यांनी नेमकं कुठलं करावं, त्यांनी हॉस्पिटलमध्ये करावं का, समजा गुरु या ग्रहाशी निगडीत असेल, तुम्हाला दान करणं गरजेचं असेल तुम्हाला, तर गुरु म्हणजे देवळामध्ये करावं किंवा ज्या शाळा असतात त्या आश्रमशाळा, आश्रमशाळात दान करावं. असं प्रत्येक घराचं कारकत्व वेगवेगळं असतं. ओके. की त्याप्रमाणे तुम्ही दान केलं पाहिजे. समजा तुम्हाला चंद्राचं काही गोष्टी दान करायच्या, मग त्यांनी दूध करायचं किंवा काही दुसऱ्या गोष्टी, शनीचे काही करायचंय तर शनीचा वेगवेगळ्या वस्तू बऱ्याच आहेत की ते आपण दान करू शकतो. तो ग्रह आणि कुठलं स्थान हे खूप महत्वाचं आहे. समजा तुम्हाला 8व्या घरासंबंधी काही प्रॉब्लेम येत असेल तर 8वं घर म्हणजे वृश्चिक, काळ पुरुषाच्या कुंडलीत ते वृश्चिक राशी दाखवते. बरोबर आहे. मग ते जमिनीच्या खाली तुम्ही पाण्याचा हँडपंप बसवू शकता की त्यांना गावात वगैरे असं बऱ्याच गोष्टी करू शकता. राईट. आणि अनुष्ठान म्हणजे असतं त्या नक्षत्रावरनं जर आपण बघितलं तर अनुष्ठान जे 6वं आपलं नक्षत्र आहे ते साधक म्हणून आहे. बरं. 6वं नक्षत्र. ओके. तर त्या साधक नक्षत्रांच्या ज्या ग्रहाच्या ज्या काही देवी, दशमहाविद्यामध्ये ज्या काही देवी सांगितलेल्या आहेत, म्हणजे तुमचं 6वं नक्षत्र समजा शनी याच्या येत असेल तर मग तुम्ही महाकालीचं अनुष्ठान केलं पाहिजे, जे तुम्हाला फास्ट रिझल्ट देतं. म्हणजे कुठलंही दशमहाविद्यांची जी काय तुम्ही अनुष्ठान कराल ती या कलयुगात, कारण की त्या महाविद्या आहेत, म्हणजे त्या या ब्रह्मा विष्णू महेश पेक्षाही अगोदर होत्या, आदिशक्ती आहेत त्या. बरोबर आहे. तर त्यांचं आपण जे काय अनुष्ठान करू, पण प्रत्येकाचं वेगवेगळ्या देवी असतात. कोणाची त्रिपुरा सुंदरी असते, कोणाची तारापीठची असते, महाकाली असते किंवा भैरवजींचं पण कोणाचं नेमकं आपल्याला हे कुंडलीवरनं आपल्याला पर्टिक्युलर सांगता येतं. ओके. पण आम्ही तर अनुष्ठान जेव्हा आमच्या क्लायंटचे करतो
तेव्हा आमचे जे काही तारापीठवरनं पंडित आहे, बाकी पंडित आहे, ते साधक खूप वेगवेगळे आहेत. त्यांच्या मुद्रा पण खूप वेगवेगळ्या असतात. तर त्या मुद्रा ते करतात आणि मग आम्ही त्यांचं पूजेत सगळं हे करतो. तर ते पण खूप महत्वाचं आहे. ओके. आता तुम्ही हे दान आणि ह्याचं म्हणताय तुम्ही आता अनुष्ठानचं, त्यात आपण जनरल अजून एक दोन गोष्टी ज्यात जनरल आपण चुका करतो, की आपण हे असे बघा असे हात वगैरे करतो, बऱ्याचदा आपल्याला अशी सवय असते. तर आपल्या प्राचीन शास्त्रात काय सांगितलेलं आहे की इथं तुमचे सगळे ग्रह आहेत. आपण शुक्र उंचवटा म्हणतो, गुरु उंचवटा म्हणतो. तर जेव्हा आपण असे सारखं करतो किंवा एखाद्याला सवय असते, ते आपण आपली ग्रह खराब करत असतो. खराब करतोय. आता तुम्ही पायांच्या बोटामध्ये बघा, 2 अंगठ्या आणि शेजारचा बोटामध्ये मळ असेल, तर ती शुक्र केतू आपला खराब झालेला असतो. त्यामुळे आपलं नशीब जास्त चालत नाही. मग ते क्लीन ठेवायचं. तसंही शरीराचे ते बोट क्लीन ठेवली तर चांगलंच आहे, फायदाच आहे, काय वाईट आहे. पण त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्राचीन शास्त्रात खूप जास्त सांगितलेल्या आहेत. तर त्याचा पण आपण दैनंदिन आयुष्यात पण उपयोग केला पाहिजे. आता मी बोलताना एक गोष्ट राहून गेली की जेव्हा तुम्ही डिवोर्स सारखे प्रॉब्लेम म्हणता, हल्ली लोक स्लीपर घालून चालतात, स्लीपर घालून घरामध्ये. तर जेव्हा तुमचं पृथ्वी तत्वाशी जास्त संबंध पाहिजे अशी काही परिस्थिती असेल, तर तुम्ही घरामध्ये स्लीपर घालून चालू नका, जमिनीवर पाय ठेवून चाला. म्हणजे तुमचा पृथ्वी तत्वाशी जास्त संबंध येतो, तुमचं रिलेशन अजून स्ट्रॉंग राहतं. तर अशा दैनंदिन आयुष्यातल्या पण बऱ्याच गोष्टी आहेत की येतात ते अनुष्ठानमध्येच. हे आपण जे करतो ते अनुष्ठानच आहे. बरोबर आहे. आपले पायाचे स्वच्छ करणं ते अनुष्ठानच आहे एक प्रकारे. आपण शुक्र आणि केतूची पूजाच करत असतो. जेव्हा आपण विदाऊट स्लीपर चालतो तेव्हा आपण नैऋती जी देवता आहे त्याची पण आपण म्हणजे पूजा, तिला तिच्यापासून जो काही त्रास व्हायला पाहिजे तो नाही होणार. या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. ते पण आपल्या दैनंदिन सवयीमध्ये पण ती एक गोष्ट मोडते. आणि प्रत्येक दान आणि अनुष्ठानचं तर वेगळंच आहे. असं सर, एखादा बिझनेस करत असताना आपल्याला क्लायंट मिळत नाही किंवा एखादं दुकान आहे तर तिथं गिराईक येत नाही. कोणतंही दुकान पकडा तुम्ही, एक मोठं शॉप पकडा किंवा छोटं शॉप पकडा, किराण्यापासून मोठं शोरूम म्हणतोय मी किंवा मॉल पकडतोय, ते येत नाही. त्याचं कारण काय आहे? याच्यावर आता प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगळे उपाय आहेत. आम्ही जेव्हा व्हिजिटला असतो तेव्हा पण एक जनरलपणे एक मी रेमेडी सांगतो, तुम्ही ती इन जनरलपणे सगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. बरं. आता येत नाही म्हणजे तो नॉर्थ वेस्ट म्हणजे अट्रॅक्शन. मी तुम्हाला म्हणलो अट्रॅक्शन एक झोन असतो. उत्तर पश्चिम, नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम. ओके. तो नॉर्थ वेस्ट झोनच्या शेजारी नाग देवता असते. तो अट्रॅक्शन झोन असतो. ओके. हा चंद्र कव्हर करतो. चंद्र हा ग्रह कव्हर करत असतो अट्रॅक्शन झोन. आणि चंद्राचं सगळ्यात पॉवरफुल रेमेडी म्हणजे सिल्वर असते. तर तुम्ही एखाद्या सोनं चांदीच्या दुकानात जेव्हा बघता किंवा सिल्वरची डस्ट मिळते, सिल्वरची डस्ट ती तुमच्या दुकानात सगळीकडे तुम्ही टाकली तर तुमचं दुकानातलं अट्रॅक्शन लोकांचं वाढतं. ते एक आहे. नंतर वृषभ राशीत चंद्रमा अतिउच्च होतो वृषभ राशीत. त्यामुळे तुम्ही जे नंदी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, हो. त्या नंदींना जर तुम्ही 21 दिवस सलग पाणी आणि मिठाई कुठलीही दिली तरी ते प्रसन्न होतात. अमिताभ बच्चनजींच्या इथं नंदीचा फोटो आहे, फॅमिली बरोबर लावलाय. तर नंदीची सेवा ही सुद्धा आपल्या दुकानात लवकर गिराईक किंवा लवकर लक्ष्मी येण्यासाठी खूप महत्वाची असते. जो व्यक्ती अशी नंदीची सेवा करेल 21 दिवस आणि मिठाईने, त्यांना खरोखर क्लायंटची कमी मिळणार नाही. 100% भरभरून क्लायंट त्यांच्याकडे येतीलच. बरोबर आहे. कर्ज आहे सर काही लोकांवर, तर कर्ज कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काय उपाय आहे? तर कर्ज कमी करण्यासाठी वास्तुशास्त्राचे उपाय हे वेगळेच आहेत. ते त्याच्या प्रत्येक कुंडली वाईज आपल्याला बघावे लागतील की का होतं कर्ज किंवा काय होतं. पण आता तुम्हाला हे काही गोष्टी हास्यास्पद वाटतील, पण त्या मी जेव्हा साऊथकडे शिक्षण घेत होतो कोचीनमध्ये, तेव्हा आमच्या गुरुकुलात आमचे गुरुजींनी काही गोष्टी सांगायचे आणि ते आम्ही करायचो, म्हणजे लोकांकडनं करून घ्यायचो. त्याची एवढे चांगले रिझल्ट येत होते आम्हाला तेव्हा पण, आणि आता पण मी काही लोकांना सांगतो. पण ॲज अ सुशिक्षित माणूस किंवा आपल्याला त्या गोष्टी हास्यास्पद वाटतात, पण त्यांनी होतात, गोष्टी घडतात. आता तुम्ही जेव्हा कर्ज कमी करायचं असेल तेव्हा कलिंगडचा ज्यूस हा जर तुम्ही शिवलिंगावर अभिषेक केला रेग्युलर 5-7 दिवस,
तरी तुमचं कर्ज कमी होण्याची मदत होते. मंदिरात जाऊन मंदिरात जाऊन शिवलिंगाच्या अभिषेक केला तर बरंच कर्ज कमी होण्याचं तुम्हाला हे होतं. तुम्ही बनाना म्हणजे केळ्याच्या ज्यांनी जर शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमचं खूप जवळ आलेल्या गोष्टी, हाताशी आलेल्या गोष्टी किंवा नाव, तुमची प्रसिद्धी खूप लवकर होते. इव्हन तुम्ही श्रीखंडाने पण जर पिंडीला जेव्हा आपण अभिषेक करतो अगोदर पाण्याने स्वच्छ करून श्रीखंडाने पण हे करून घेतलं परत हे केलं अभिषेक, तरी तुमची नेम फेम म्हणजे सोशल मीडियावाल्यांसाठी तर खूप चांगलं येते. नेम फेम बरीच ती वाढू शकते. तुमचं एखादं डॉक्युमेंटेशन होत नसेल, तुमच्या कागदपत्रात सारख्या काही अडचण येत असेल तर पेरूचा ज्यूस जो रेडीमेड पण हल्ली मिळतो, पण आपल्याला रेडीमेड नाही घ्यायचा आहे, आपल्याला करून करायचा आहे. बरोबर. तर तो त्याने अभिषेक केला तरी आपल्या गोष्टी त्या लवकर सुरळीत व्हायला लागतात. तुम्ही मिक्स फ्रूट म्हणजे केतू दाखवतो, केतू त्याने असा अभिषेक केला शिवलिंगाला तर तुमचं प्रॉफिट मार्जिन हे खूप वाढतं. म्हणजे तुमचं 50 कोटी प्रॉफिट असेल तर 100% त्याचं प्रॉफिट वाढतं. या सांगायला किंवा ऐकायला लोकांचा असा विश्वास बसणार नाही, पण त्या का घडतात? जेव्हा आम्ही आमच्या गुरुकुलात गुरुजींना प्रश्न विचारला तेव्हा त्याचं उत्तर खूप ऐकण्यासारखं आहे. कारण की एखादी रील पण बघत असतो आपण, त्यात सांगतात हे 100 लिटर यांनी अभिषेक केला, त्याच्यापेक्षा ते गरिबांना द्यायला पाहिजे. म्हणजे मी तेच विचारणार होतो तुम्हाला की याच्यावरूनच मला असं जाणवलं की काही इतर धर्मियातले लोक आपल्या हिंदू धर्मियातल्या लोकांना असंही नव्हतात की दुधाचा एवढा मोठा शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करतात, ते दूध जर तुम्ही गरीब लोकांमध्ये वाटलं तर किती चांगलं होईल. याच्यावर तुमचं उत्तर काय? तेच तर त्याच्याकडे मी वळत होतो की आता हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आता. इव्हन दुधाचं पण आपण शिवलिंगावर हे करतो. पहिली गोष्ट तर एकही सांगून ठेवतो की दुधाचा अभिषेक करताना पण साखर घालून अभिषेक करायचा. कारण की जेव्हा कुठलाही अतिथी येतो आपल्या इथे तेव्हा फक्त आपण पाण्याने याला भागवतो का, किंवा कुठल्याही देवाला गोड हे आवडत असतं. कुठल्याही देवाला बघा तुम्ही भोग लावता ते गोड गोष्टीत, तेव्हा अभिषेक करताना पण साखर घालून अभिषेक करायचा. आणि दुसरी गोष्ट, तेव्हा आमच्या गुरुजींनी जे काही कारण दिलं ते खूप पटण्यासारखं आहे. कारण की हे जेव्हा पाणी आपण अभिषेक करतो तर ते पाणी कुठं जातं? चांगल्या पाण्यात तर ते जात नाही, ते एक सांडपाण्यामध्ये जातं ते पाणी नंतर अभिषेक वगैरेचं. आणि आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देणारी लोक कुठली असतात तर काळपुरुषाच्या कुंडलीत वृश्चिक रास आहे. वृश्चिक रास सगळे असे म्हणजे किडे मकोडे किंवा बाकी जमिनीखालचे जे काही गोष्टी दाखवतात की जी कधी कधी आपल्याला ते किडे मकोड्यांपासून आपल्या कुंडलीत त्रास पण होऊ शकतो. आपण गाईला देतो, कुत्र्यांना अन्न देतो, बाकी पक्ष्यांना देतो, पण त्यांना आपण कधी पोच देतो का? काही नाही देत. आपण, तुम्हाला मी सांगितलं की 1-2 लिटर दूध घ्या मार्केटमधनं आणि त्या गंदी नालीमध्ये टाकून टाका. तुम्ही टाकाल का? हास्यास्पद वाटे, कोणी नाही टाकणार, मी पण नाही टाकणार, कोणीच नाही टाकणार, कशाला टाकतील? पण या मार्गाने जेव्हा शिवाच्या मार्गाने ते त्यांना जातं तेव्हा ते तृप्त होतात. म्हणजे ते आपल्याला आयुष्यात मग त्रास देत नाही. तर शिव म्हणजे तिथे पोचण्याचा तो दर्या आहे. जसं शिवानी सगळं विषप्राशन केलं होतं तसं तो तिकडे तो दर्या आहे. बरोबर. त्यामुळे ते खूप चांगल्या रीतीने ऍप्लिकेबल होतं. आता मी तुम्हाला असं सांगितल्यानंतर तुम्हाला त्याचं पटतंय की नाही की दुधाचा तुम्ही दूध द्या ना. आणि बरेच लोक करतात, पण जेवढं देवाला अभिषेक करतात तेवढं इक्वल तुम्ही दान पण करतात. तेवढं दान करणं पाहिजेच आहे. सगळ्या गरीब लोकांना दान करणं पाहिजेच आहे, याबद्दल तर वाद नाही. उलट आम्ही तर असं बऱ्याचदा सांगतो की आम्ही त्यांना शनीची रेमेडी करायला सांगतो, शनीच्या देवळात जायला सांगतो. तर ते शनीच्या देवळात लांब जाताना बाय एरोप्लेननी जाणार, रेल्वेचं फर्स्ट क्लासचं तिकीट काढून जाणार तिथे. आणि तिथे जे हमाल असतात त्यांना ते पैसे देताना त्यांच्याशी वादविवाद करणार. 200 रुपये नाही देणार तुला, 100 रुपये घे. बरोबर आहे. मग उलट शनी काय रेमेडियल होईल? शनीचं तर ते कारकत्व आहे. ती लोक, तुम्ही 200च्या ऐवजी 500 द्या ना त्यांना, 1000 द्या त्यांना. तुम्ही तुमचा शुक्र ऍक्टिव्हेट करताय असं रईस राहण्यानी, पण शनी ऍक्टिव्हेट करत नाही. तुम्हाला शनी खरोखर ऍक्टिव्हेट करायचा असेल तर त्यांच्याशी वादविवाद का घालता तुम्ही? बरोबर आहे. नाही तिथे तुम्ही पैसा, म्हणजे या सगळ्या रेमेडी आपल्या शास्त्रात सांगितलेल्या आहेत, पण ते आपण दैनंदिन जीवनात अप्लाय करत नाही. जेव्हा आपण एखादा बिझनेस उभा करतो किंवा एखादी इंडस्ट्री आपण उभी करतो किंवा हॉस्पिटल काहीही, तर आपण आपल्या स्ट्रक्चरमध्ये तर आपण वास्तू बघतो, पण ज्या जमिनीवर ते वास्तू बनते त्याच्यातही काही केलं पाहिजे का? त्याची पूजा अर्चनेचं काय महत्व आहे? आता तुम्ही
बघितलं असेल आमच्या इंडस्ट्रीयल पूजा बऱ्याच हा किंवा बऱ्याच सेलिब्रिटीच्या इथं बऱ्याच याच्यात आम्ही जमिनी खालच्या एक वेगळ्या पूजा करतो, हो कारण की त्यात आणि एक पर्टिक्युलर देवतेची आम्ही बरीच पूजा करतो. ओके कारण की आपल्याला नजर दोष लागू नये म्हणून पण असते ती. नंतर असं म्हणतात की अणुबॉम्ब ज्यांनी निर्माण केले त्यांचे पुतळे कोणी उभारणार नाही, पण आपल्यात अणुबॉम्ब एवढी शक्ती निर्माण करणाऱ्या देवतेची तर पूजा आपल्याला केलीच पाहिजे. बरोबर आहे. तर ती शक्ती जी तारादेवी आहे त्यांची पूजा आम्ही करतो. त्या तारादेवीचंही महत्व मी सांगेन तुम्हाला. तर ते पूजा करताना आपण तिथं वेगवेगळ्या गोष्टी करतो. म्हणजे ब्रह्मस्थान प्लेट, आपण जे मी तुम्हाला ब्रह्मांचं महत्व सांगितलं, वेगवेगळे 81 प्रकारचे स्टोन, लक्ष्मी पोटली ज्या ज्या गोष्टी आपण वापरतो, म्हणजे कवड्या, कुबेरकी आणि बऱ्याच गोष्टी आपण लक्ष्मी पोटी, लवंग, इलायची, ज्या ज्या आपण लक्ष्मी पोटलीत वापरतो, नंतर कमलगट्टूची माळा, त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे टाकतोच. नंतर तिथे सगळ्या अशी 7 वनस्पतींनी वेगवेगळ्या, म्हणजे मी तुम्हाला जे वैवाहिकसाठी कदंब वनस्पती सांगितली, अशा अजून आपल्या नजर दोष वाचण्यासाठी वनस्पती आहेत. आपामार्ग आहे, नंतर कदंब नागकेसर आहे, अर्जुन आहे, अशा बऱ्याच वनस्पती, 7 वेगवेगळ्या वनस्पती. वचा वनस्पती आहे जी विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीसाठी, इव्हन ऑफिसमध्ये कुठलेही निर्णय देण्यासाठी आपल्याला. सहदेवता आहे. अशा आपण बऱ्याच वनस्पती तिथे त्या मंजुषा प्लेटमध्ये पर्टिक्युलर वोराला सिद्ध करून करतो. बरोबर. आणि त्या तिथे ठेवतो. आणि याच्याच बरोबर या सगळ्या रेमेडीज बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल, 81 प्रकारचे स्टोन, नंतर तिथं दशमहाविद्याची रांगोळी काढतो आपण, शंखनाद, उमरा पूजन, त्या उमरा पूजनमध्ये पण लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, अशी आपण एक वेगळी वास्तू पूजा करतो, जी वास्तू शांती सारखीच असते सेम. आणि ती घर घेतल्यानंतर पण आम्ही बऱ्याचदा करतो जिथे प्रॉब्लेम असेल. आणि इंडस्ट्री तर बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये आपण ती करतोच करतो. तर या पूजेचं एक खूप आगळं वेगळं महत्व आहे. आपण शंखनाद करतो तिथे वेगळा. शंखनाद म्हणजे सुरुवातीलाच तुमचा विजय निश्चित. शंख हे विष्णूचं प्रतीक आहे, वरुण देवाचं प्रतीक आहे, जलतत्वाचं आहे. आणि जेव्हा तो ध्वनी निघतो त्यातनं, तो खूप एक पॉझिटिव्ह ध्वनी निघतो, निगेटिव्हिटी त्यातली सगळी संपून जाते. आपण जी रांगोळी काढतो ती भूमितीय रचना जेवढी वेगवेगळी आहे, पंचतत्व सगळी ज्यांच्यापासून बनलेली आहे, म्हणजे वर्तुळ, चौकोन, आयत, त्रिकोण, अशी ती दशमहाविद्याची रांगोळी असते. आणि जेव्हा रांगोळी ते यजमान हाताने काढतात या बोटाने, तेव्हा त्यांच्या एक खूप पवित्र त्यांच्यात एक भावना येते, वेगळी भावना येते, कॉन्फिडन्स येतो. आणि त्यांच्या रचनेप्रमाणे आपण ती रांगोळी करतो. त्यांच्या वास्तूत कुठल्या ग्रहाचा दोष आहे त्या दोषाचे आपण रंग भरले जातात त्यात, अशी ती एक रांगोळी असते वेगळी. उमरा पूजन म्हणजे शनिदेवाचा पण त्याच्याशी संबंध आहे, छाया देवी. उमरा म्हणजे संस्कृतमध्ये छाया. तर सूर्यदेवाची पत्नी जी संध्या होती, तिचं छायारूपी यांनी जे काय पवित्र काम केलं, कर्तव्य सगळी पालन केली. इव्हन सीतेला पण जेव्हा लंकेत ठेवलं होतं तेव्हा अग्निदेवानी खऱ्या सीतेला दुसरीकडे दिलं होतं. आणि त्यांची जी छाया होती तिने सगळी कष्ट सहन केली तिथं. आणि शिवाचं अदृश्य शक्ती त्या उमऱ्यात असते, कुठलीही निगेटिव्ह शक्ती आपल्या आत येऊ नये म्हणून त्या उमऱ्याचं खूप व्यवस्थित पूजन केलं जातं. तुमच्या कुंडलीत कुठला याचा उमरा बनवायचा आहे म्हणजे त्याचं पण प्रयोजन करून आपण उमरा करतो. अशी एक खूप शास्त्र शुद्ध वेगळी करतो. इंडस्ट्रीयलमध्ये तर आपले 20-20 ब्राह्मण असतात, 45 देवता असतात. त्या 45च्या 45 देवतां तिथं आपण गोष्टी ठेवतो. म्हणजे बरीच मोठी पण पूजा असते. लहान छोट्या घरात करणारी 1 बेडरूम किचन मध्ये पण आपली पूजा असते. तशा आपण वेगवेगळ्या पूजा सगळ्या करतोच करतो. आणि त्यातनं वेगवेगळ्या गोष्टी मग साध्य होतात. आतापर्यंत आम्ही हजारो पूजा अशा केलेल्या आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले. आणि ही पूजा करताना नजर दोषाचं पण महत्वाचं आपण बघतो. जसं मी तारापीठचं बोललो, तर या तारापीठचं मी वैशिष्ट्य पण सांगितलं की कसं आहे. आणि तारापीठची ही दशमहाविद्यामधली सगळ्यात महत्वाची देवी आम्ही मानतो तारापीठ देवीला. तर ती काली माताला म्हणतात पहिली देवी आहे, पण काली मातापेक्षा पण महत्वाची देवी आम्ही जी म्हणतो तारापीठला. कारण की तारापीठचं कसं आहे, खूप करुणामय स्वरूप आहे. जेव्हा शिवानी हलाहल योग, तुम्हाला माहिती आहे की समुद्र मंथनात जे विष निघालं होतं तेव्हा शिवानी घेतलं होतं, तेव्हा भगवतीने
माते स्वरूप त्या शिवांना लहान मुलाचं स्वरूप दिलं आणि स्तनपान करून ते विष सगळं घालवलं. बरोबर आहे. तर ती ही जी तारादेवी आहे तिचं अतिशय करुणामय स्वरूप असतं. नंतर नजर दोषांनी पण त्याच्यापासून वाचतो. आणि तारादेवीच्या बऱ्याच स्टोरी आहे. आपण पुढच्या कोर्समध्ये त्याच्यावर एक सगळे separate तारादेवी podcast करू स्पेशल तारादेवीवर पाहिजे तर आपण एक करू. पण त्यांचा आपण एक वेगळा होम हवन करतो तिथे. करतो. सर, असं ऐकलंय मी की तुम्ही जे पंचगणी झालं, महाबळेश्वर, माथेरान किंवा इकडे कुठल्या इंडस्ट्री असल्या तर काही यंत्रांचा वापर करतात की ज्यामुळे त्यांचा बिझनेस सक्सेसफुल होतो किंवा एखाद्याचं जे करिअर आहे त्यामध्ये ग्रोथ मिळते. तर त्या यंत्रांबद्दल काय सांगाल? हो, आमची एक वेगवेगळ्या प्रकारची 6-7 यंत्र आहे. ती यंत्र म्हणजे प्रत्येक तत्वाचं एक एक अंग, मग त्याचा शेप, त्याचा कलर, त्याच्यातले धातू, अष्टधातू असतात वेगवेगळे. कशात सिल्वरचं प्रमाण जास्त असतं, कशात थोडं गोल्डचं पाणी असतं, कशात अष्टधातू, वेगवेगळे अष्टधातू असतात. आणि ती वेगवेगळ्या देवतांपासून आपण सिद्धता करतो. नक्षत्राचा तो ओरा, म्हणजे एखाद्याचं समजा रवीचं यंत्र आमचं असेल तर आहे ते, तर त्या मग ओरातच त्याचं सिद्ध केलं जातं. सिद्ध रवी शनीच्या ओरात नाही जाणार. आकर्षणाचं एखादं यंत्र असेल किंवा ऊर्जेपासून म्हणजे निगेटिव्ह ऊर्जापासून वाचवायचं एक यंत्र असेल तर त्याचं आमचं खूप वेगळे शेप आहेत. ती यंत्र पण आम्ही तुम्हाला दाखवू की कशी असतात. तुम्ही बऱ्याच पाचगणी, मुंबई, बऱ्याच सेलिब्रिटींच्या ऑफिसेसमध्ये इव्हन ती यंत्र बघितली पण असणार, तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. हे आमचं यंत्र आहे जे ईशान्य दिशेला आपण लावतो. ओके. जेव्हा मी वारंवार आता उल्लेख केला, हे घरातलं की घरात, ऑफिस, सगळीकडे ईशान्य दिशेला. यात वेगळे धातूंनी आपण हे सिद्ध केलं असतं. पर्टिक्युलर बोरावर सिद्ध केलेलं असतं देवळात. आणि याचं शिखी, पर्जन्य, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आयडिया, तुमच्या क्लिअरिटी हवी माइंडला, याच्यासाठी हे खूप महत्वाचं असतं कुठल्या दिशेला आपल्याला जायचंय. ओके. आणि दुसरी गोष्ट, खूप पैसे मिळवतो आपण किंवा बाकी पण शेवटी सगळ्यात आयुष्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर पीस ऑफ माइंड आहे. हो, खरंय. ती त्यात बरीच मिळते आपल्याला. ओके. आणि हे आपले नुसते इंडियातच नाही तर USA, दुबई, ऑस्ट्रेलिया सगळीकडे जातात. नाही, हे ईशान्य दिशेला आपण लावतो. ओके. हे आग्नेय दिशेला लावतो आपण. आणि आग्नेय दिशेचं कारकत्व काय की सगळ्यात महत्वाचं लिक्विड कॅश येणं. ओके. तुमची नेम, फेम ही सगळीकडे जाणं. जिथं जिथं आग्नेय दिशेला कट असेल तर बघा, आग्नेय दिशेप्रमाणे आम्ही इथं त्रिकोण केलंय. ओके. लक्ष्मीचा त्रिकोण पण असतो, इथं लक्ष्मीचं नाणं पण असतं. तर जिथे आग्नेय दिशेत प्रॉब्लेम आलेला आहे तिथे आम्ही हे यंत्र लावतो. हा बिझनेस वाढीसाठी, कॉन्फिडन्ससाठी हा बराच आपल्याला बेनिफिशियल आहे. आणि जगातली सगळ्यात तुम्ही श्रीमंत माणसांची यादी काढली फोर्ब्स मधल्या, तर पहिली गोष्ट तुम्हाला एक प्रकर्षाने जाणवेल, या लोकांना ना कुठेही, कधीही, केव्हाही आपली वस्तू विकता आली म्हणून ती एवढी श्रीमंत झाली. तर हे यंत्र त्याचं पण बऱ्यापैकी काम करतं. राईट. अनलिमिटेड स्कोप याला. हो. पुढचं यंत्र कोणतं सर? याचं नाव मात्र आम्ही पुष्पदंत ठेवलंय. आणि याचा आकार पण आम्ही तसाच वायव्य दिशेप्रमाणे, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटी मिळतील, तुमचा लवकर सेल होईल, बरोबर, किंवा एक अट्रॅक्शनचं आम्ही केलेलं आहे. यात वेगवेगळे मेटल आम्ही जे आमच्या हिशोबाने वापरलेले. आणि हे जे गोल दिसत आहेत त्याच्यात पण काही वस्तू आहेत आमच्या, त्या वस्तूमध्ये आम्ही हे केलेलं आहे. याचा बेनिफिट काय सर? ह्याचं दृष्ट लागणार नाही, आकर्षण होईल फास्ट, आपला सेल होईल लवकर, आणि वेगळं नेम फेम यातनं मिळेल. ओके. हे नैऋत्य दिशेचं यंत्र. ओके. यामुळे तुमचं रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग राहतं, हेल्थला पण प्रॉब्लेम येत नाही. मेन रिलेशनशिप तुमचं दूर, स्टॅबिलिटी खूप घट्ट राहते. ओके. म्हणजे फास्ट या सगळ्या गोष्टी होतात. हे 4 यंत्र आमची खूप महत्वाची आहे. आणि बाकी बरीच यंत्र आहे, पण ही 4 आम्ही इम्पॉर्टंट आहे. लोक एकेका, म्हणजे मुंबईच्या एका सेलिब्रिटीने स्वतःच्या बिल्डिंगमध्ये 100 लावलीत. इव्हन पाचगणीकडे तुम्ही जेव्हा जाल, महाबळेश्वरमध्ये, पुण्यात पण, मुंबई पण एकेका बिल्डिंगमध्ये 50-50 पण अशी यंत्र लागलेली तुम्हाला दिसतील. सर, यंत्र झाले, मंत्रांचं काय महत्व आहे? आत्ताच्या काळात सगळ्यांना पैसे पाहिजेत आणि फास्ट पाहिजे. तर यासाठी ना 64 योगिनी तुम्ही ऐकून असाल, ते आपल्याला खूप मदत करतात. ओके. म्हणजे पायसाठी जर असेल तर एक विकटांना 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 असं 5 वेळा तुम्ही म्हणायला पाहिजे. विकटांना 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 विकटांना, हे योगिनीचं नाव आहे. इव्हन हा मंत्र नुसता म्हणायचाच नसतो, तर तुम्ही लिहून जेव्हा लिहिता तेव्हा तो सिद्ध होतो.
बरं. इव्हन आत्ताही तुम्ही किंवा जे आपले पॉडकास्ट बघतायत हा. त्यांनी लिहून जरी आपल्याला मेसेज पाठवला ओके. तरी तो 100% सिद्ध झालेला असेल. विकटांना. हा पहिला मंत्र आहे, विकटांना विकटांना विकटांना, हे योगिनीचं नाव आहे. दुसरा मंत्र आहे ओम श्री मधुमती योगिने नमः. ओके. योगिनीचा आपण संस्कृतमध्ये ते योगिन्ने करतात. बरोबर. ओम श्री मधुमती योगिन्ने नमः. हा एक चांगला मंत्र आहे. कुबेराचाच एक रिलेटेड एक योगिनी आहे. तो मंत्र आहे ओम श्री कौवेरी. कौवेरी. हा योगिन्ने नमः. ओके. कुबेराच्या ऐवजी कौवेरी. कौवेरी. आताही तुम्ही 5 वेळा समजा तो लिहिला, सगळ्यांना लिहिला, पण कौवेरी 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 तरी तुम्हाला कुबेर रिलेटेडच धन तुमच्या इथे साठून जाईल. हो. एवढं हे मंत्राचं पण मंत्रांचं महत्व आहे. अजून असे बरेच मंत्र आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला एक एक वेगवेगळं हे करावं लागेल. म्हणजे दशमहाविद्येवर एक, त्या योगिनी विद्येवर एक, बरोबर. इतकं डीप पर्यंत आपल्याला जिथपर्यंत एका याच्यात एवढं शक्यच नाहीये. सर, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही आपल्या या पॉडकास्टमध्ये वास्तूबद्दलची. पूर्ण नवीन माहिती होती आजपर्यंत जेवढे आपले पॉडकास्ट झाले, त्याच्याही चांगलीच आहे, बट आजची माहिती खूप युनिक, वेगळी, चांगली होती. तर सर, ज्याही लोकांना तुमच्याकडून वास्तू कन्सल्ट करायची आहे, जे बिझनेस वाले लोक आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, IT वाले, काही पब्लिक आहे समजा कुणी, किंवा कुणाला करिअरमध्ये प्रॉब्लेम येत आहेत किंवा आर्थिक इश्यूज मध्ये सापडलेले लोक आहे, तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय सांगाल? हो, मी सगळे आमच्या ऑफिसचे नंबर इथल्या ब्रँचचे सगळे आता देऊन टाकतो तुम्हाला. हो. आपण मी डिस्प्लेला लावून देतो, लावून टाका. ऍड्रेस, नंबर सगळेच देऊन टाकतो. येस. आणि परत एकदा आपल्यालाही धन्यवाद, आणि आम्हाला वारंवार बोलवा. नक्की सर. येस. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद सर. ठीक आहे, चला.